नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण नवीन नवीन पाहुण्यांना निमंत्रित करत असतो. त्यांचा उद्योग, त्यांचा व्यवसाय, त्यांचं व्यवसायातलं अर्थकारण हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मराठा समाजामध्ये नवीन उद्योजक तयार व्हावेत, नवीन व्यावसायिक तयार व्हावे, मराठा समाजाचं अर्थकारण हे व्यवस्थित चालावं, हा या पॉडकास्ट मागचा उद्देश आहे. मराठा समाजामध्ये नवनवीन तरुण वेगवेगळी प्रेरणा घेऊन वेगवेगळे उद्योग व्यवसाय करत असतात. त्यापैकीच एक आहेत राहुल पापळ. राहुल पापळ हे RS पापळ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे MD आहेत. राहुलजी नमस्कार. नमस्कार दादा. राहुलबद्दल काय सांगायचं? राहुल तर मला मुलासारखाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, या विचाराने ते प्रभावित होऊन गड किल्ल्यांवर सातत्याने प्रमोद मांडे सर यांच्या प्रेरणेने त्यांनी अनेक गड पाहिले. इतिहासाशी फार जोडलेले होते. माझा त्यांचा सहवास अगदी 20 वर्षापेक्षा अधिक काळ आहे. पण राहुलनी अगदी काही वर्षापूर्वी RS पापळ प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून लाडाची कुल्फी नावाचा एक ब्रँड सुरू केला. आज तो ब्रँड झालेला आहे. पण प्रेक्षकांना सांगणं मला गरजेचं वाटतं की पहिल्या 100 कुल्फी व्यवसाय म्हणून त्यांनी सुरू केल्या. अगदी 10 बाय 10च्या रूममध्ये ते राहत असताना त्यांच्या फ्रीजमध्ये त्या 100 कुल्फी ठेवल्या होत्या आणि त्या पहिल्या कुल्फीला खाण्यासाठी त्यांनी युवराज संभाजीराजेंना घरी निमंत्रित केलं होतं. मी स्वतः त्या गेलो होतो आणि त्या 100 कुल्फीमधली पहिली कुल्फी संभाजीराजेंनी खाल्ली होती, मी दुसरी खाल्ली होती आणि हा व्यवसाय आज 7-8 वर्षामध्ये करोडोचा व्यवसाय झालेला आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर गोवा असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, दिल्ली असेल आणि भारताच्या बाहेर मॉरिशस आणि दुबईपर्यंत लाडाची कुल्फी पसरलेली आहे. इंडियाज बिगेस्ट लार्जेस्ट कुल्फी चेन म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे. राहुल, आम्हाला तुझा हा सगळा जो प्रवास आहे हा थक्क करणार आहे. मला नेमकं समजून घ्यायचं आहे की तुमचं गाव कुठलं आहे, तुमचं बालपण कसं गेलं, कारण ते प्रचंड कष्टामध्ये गेलेले. तुमचं शिक्षण काय झालं आणि मग तुम्ही ह्या व्यवसायाकडे कसा वळला? कसं होतं तुमचं बालपण? आता माझं मूळ गाव बिबिवाडी आहे. म्हणजे पुण्याच्या कात्रज आणि स्वारगेट याच्यामध्ये ते गाव येतं बिबिवाडी. आणि बालपण सांगायचं झालं तर बिबिवाडी हे मूळ गाव पुणे महानगरपालिकेमध्ये लवकर गेलं. आरक्षणं जागेवर पडली. आमची 28 एकर त्यावेळेस जागा बिबिवाडीत होती. म्हणजे आता शंकर मठ जो म्हणतो आपण, तिथली मागची जागा असेल किंवा मार्केट यार्ड असेल, अशा सर्व जागा गेल्या. 2,10,000 रुपये आम्हाला त्यावेळेस 87 दिले. माझा जन्म झाला आणि आमच्या मूळ सगळ्या जागा गेल्या. 2,10,000मध्ये आमचे 7 चुलते. पैसे डिवाईड झाले, आले काही हजारात रुपये काही. त्यामुळं गाववाले जरी असलो पण आमच्याकडे ती परिस्थिती नाही राहिली, कारण जागा सगळ्या गेल्या. त्यानंतर परिस्थितीनुसार वडील फर्निचरचं काम करायला लागले. पानपट्टी वडिलांनी चालवली होती. पानपट्टीवरती सुद्धा मी बसलेलो आहे. हे करत असताना माझी जी शाळा आहे मूळ, ती यशवंतराव चव्हाण किंवा सीताराम आबाजी विवे 7वीपर्यंत होती. 8वीला यशवंतराव चव्हाण झाली ती. आणि यशवंतराव चव्हाण मी 8वीला गेलो आणि लागोपाठ 3 वर्ष नापास झालो. अरे वा. कारण काय होतं की घराजवळ शाळा म्हटलं की एक वेगळा, म्हणजे टिपिकल शब्दात म्हटलं तर आपण घराजवळ शाळा म्हणजे आपण बाह्य असतो. मग माऱ्या करणे, भांडणं करणे, असा हा सगळा प्रकार माझ्या आयुष्यात सगळा आलता. आणि 2 वर्ष मी लागोपाठ यशवंतराव चव्हाणला नापास झालो. मी पहिलाच विद्यार्थी, आजपर्यंत नाही नापास झालं. तर मी नापास झालो आणि दुसऱ्या वर्षी काढलं मला. म्हणले साहेब तुम्ही आता शाळा सोडा. शाळा सोडली मी आणि सरस्वती विद्या मंदिर हे एकमेव शाळा आहे ती, की नाईट स्कूल आहे ती. तिथं मला टाकण्यात आलं आणि त्या सरस्वती विद्या मंदिरला सुद्धा मी नापास झालो. अच्छा. तिथेही नाईट स्कूलला कोण नापास नव्हतं. मग शेवट पर्याय असा आला की आता हा काही शिकणार नाही. मग आईला एक काळजी असते कायम की माझं मुलगा बिघडू नये. मग तो मुलगा कसाही असो, तो मुलगा दारुडो असू द्यात, कसंही असू द्यात, पण आईचं एक त्या मुलावर कसंही बाबतीत प्रेम असतं. मग आई म्हटली ह्याला कुठं तर आता गुंतवलं पाहिजे. म्हणतो ना आपल्या आईला, ह्याला कुठं तर अडकवलं पाहिजे, नाहीतर वाया जाईल.
मग आमच्या आईने महेश सोसायटीमध्ये किंवा इंद्रनगर जो भाग आहे ते दीपाली मेहता म्हणून डॉक्टर होत्या. बरं. त्यांच्याकडे आई जायची सारखी, कारण आईचा फुलाचा व्यवसाय आहे. आमची आई 16 हार ओवल्यानंतर ₹1 मिळायचा. बरं. मग तिथून ती 2 किलोमीटर चालत जायची, पावण्यात पण जायची यायची. मग त्यात ओळख म्हणजे डॉक्टर ओळखीचे होते. मग त्या डॉक्टरना विचारलं की माझ्या मुलाला काय काम देसाल का, असं असं त्याचं शिक्षण झालं आहे, वाया जाईल मुलगा. म्हणले त्यांचे मिस्टर जे होते किशोर मेहता, त्यांचं मेडिकलचं एक होलसेल होतं, बरं. न्यू गुजर फार्मास्युटिकल. ते अजूनही चिमण्या गणपती चौकात आहे. त्यांचा मोबाईल नंबर जो लँडलाईन अजूनही पाठ आहे, 24485040 हा त्यांचा नंबर आहे. अच्छा. हां. आणि म्हटले तू तिथं कामाला जा. तर आईने सांगितलं आहे, मग जावंच लागणार. मग गेलो तिथं 2001 साली, म्हणजे वर्ष माझं इवन 14 कंप्लीट, 14-15 होतं. बरं. मग त्यांनी शरीरसृष्टी माझी म्हणजे कमी होतं, लहान होतो मी खूप. तर ते म्हणले तुला आता काय सांगू काम. तर म्हणले तू साफसफाई कर, म्हणजे मालक जेवल्यानंतर टेबल पुसणे, बरं. बॉक्स लावणे किंवा सगळ्या गोष्टी, त्या सर्व गोष्टी केल्या. आणि संधी येत असती. मग तिथं एक पाटील नावाचा एक सेल्समन आलाच नाही. बरं. आणि शेवट किशोर मेहता म्हणले की गुजराती माणूस, तो म्हटला राहुल काय करतोस. म्हटलं काय नाही, बसलोय, काही काम नाही तर बसलोय. म्हणले असं कर, सायकल घेऊन सिंहगड रोडला जा. अच्छा. आणि ते पाटील नावाचा सेल्समनने आला, तर तू मेडिकलमध्ये जायचं, तो जो ऑर्डर सांगेल ती लिहून आण. आता इंग्रजी आणि माझा काही संबंध नाही, तो बरं. आजही नाही आहे 100%. मला थोडंसं समजतं आता बऱ्यापैकी, पण तसं इंग्रजी लिहिता येत नाही मला, वाचता येत नाही. तर मी त्या मेडिकलनी सांगितलं, मेडिकलची 10 मेडिकलची नावं दिली आणि त्यांचे पत्ते दिले की ह्या चौकात हे मेडिकल आहे, त्या चौकात ते मेडिकल आहे, आणि तू त्यांची ऑर्डर घेऊन ये. तर ते कॉम्बीफ्लॉम सांगायचे, तर मी कॉम्बीफ्लॉम मराठीत लिहायचो. अच्छा. ते बिकासूल सांगायचे, स्टॅम्लोबिटा सांगायचे, अशा खूप सारे मेडिसिन माझ्या आजही पाठ आहेत. बरं. तर ते सांगायचे आणि मी मराठीत लिहायचो. आणि ते दुकानात यायचं, जो ऑपरेटर असायचा, जो बिलं मारायचा, त्याच्या मागे मी बसायचो आणि सांगायचो चंदन मेडिकल, कॉम्बीफ्लॉमचा 1 बॉक्स, बिकासूलचे 5 स्ट्रीप, स्टॅम्लोबिटा 5, ग्लायकोमेट 5, EVN 400 6 स्ट्रीप, असं मी सांगायचो आणि तो बिल मारायचा. बरं. ही प्रोसेस होती. मग किशोर मेहता तुला चांगलं येतं की. अच्छा. म्हटलं सर काय आहे की तुम्ही काम सांगितलं ना, महत्त्वाचं काय काम ते पूर्ण झालं पाहिजे. प्रोसेस महत्त्वाची आहे. बरोबर. प्रोसेस महत्त्वाची आहे ना, इंग्रजी लिहू मराठी लिहू, ऑर्डर आणणं गरजेचं होतं. मी ती ऑर्डर आणल्या. आणि विशेष म्हणजे काय झालं की पहिल्या दिवशी मालकांनी मला 12च मेडिकल करायला लावले होते. बरं. आणि मी 12 मेडिकल नाही केले, मी 16 केले. अच्छा. मला 4 एक्स्ट्रा दिसले. बरं. आणि माझ्या आईने एक मला चांगलं सांगितलं होतं की नियम, जेव्हा मी कामाला लागलो होतो, तर तू जेव्हा कामाला जाशील ना तेव्हा मालक म्हणून काम कर. बरं. म्हणजे आपला हे व्यवसाय असं समजून हां. काम करायचं. कामाला जाताना मालक म्हणून व्यवसाय कर, आणि जेव्हा मालक होशील तेव्हा कामगार म्हणून काम कर. अरे वा, व्हेरी नाईस. असं एक आमच्या आईने डोक्यात टाकलं तुमच्या होतं. आईचं नाव काय आहे नेमकं? माझ्या आईचं नाव आशा शिवाजी पापळ. अब त्यांचं शिक्षण किती आहे? आई आमची 4थी झाली. अरे पण हे वेगळंच तत्वज्ञान सांगितलं, हे आजपर्यंत मी ऐकलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला ही संधी प्राप्त झाली. संधी प्राप्त झाली. कुठल्याही व्यवसायासाठी संधी फार महत्वाची असते. मग कसा पुढे प्रवास सुरू झाला? तो पहिला दिवस म्हणजे 12 मेडिकलचे मी 16 मेडिकल केले. रेग्युलर सेल्समन 10,000ची ऑर्डर आणायचा, मी ती 12,000ची आणली. अच्छा. त्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आणली. बरं. कारण जे आईचं डोक्यात होतं की कामाला जाताना मालक म्हणून काम कर. येस. आता ते कामगार मिळत नाही करत आता. मग तिथून जो प्रवास चालू झाला, हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे, माइंडसेट. माइंडसेट होता. ओके. आणि काय गावातून आलेलो आहे त्यामुळं ती भीती ऑलरेडी गेली होती. 3 वेळा नापास झालो आहे, म्हणजे अक्षरशः निर्लज्ज झालो मी. कोण काय बोलणार आहे, नाही येत बाबा मला इंग्लिश, तू मराठीत सांग, मी मराठीत लिहितो. अच्छा. तुला माल पाहिजे ना वेळेवर, मी घेऊन येतो. येस. असं मी स्पष्टपणे सांगायचो. भाषा काय अडचण ठरली नाही. नाही काय अडचण बिलकुल ठरली नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये मेडिकल लाईनमध्ये मी 10 वर्ष काढली दादा. काय गोष्ट म्हणजे मी सायकलवरती उरुळी कांचनपर्यंत गेलेलो आहे. बापरे. म्हणजे जवळपास 40 किलोमीटर. 40 किलोमीटर. उरुळी कांचन, आळंदी, तुमचं उत्तम नगर, बापरे. हे सगळे मेडिकल जुने मेडिकल आहे ना, आजही मला रूट पाठ आहे सगळा. पण मग जवळपास दिवसभरात 100 किलोमीटरचा सायकलवर प्रवास होत असेल. हो दादा, व्हायचा म्हणजे 40-50 तर नॉर्मल व्हायचा. बरं. उरुळी कांचनचा रूट खूप लांब होता. आळंदी पण लांब आहे. आळंदी सुद्धा लांब आहे, पण सायकलवर रोड त्यावेळेचे योग्य नव्हते, पण जायचो. परिस्थिती प्रवास होता. हा कष्ट परिस्थिती होते. सगळं शिकवती. अच्छा.
त्यामुळे ते करताना लक्षात आलं की 10 वर्ष काढल्यानंतर माझा जो संपर्क आला ना दादा, ते सगळे चौधरी लोक, बरं. म्हणजे रिटेलर चौधरी होते आणि जे होलसेल होते ते जैन लोक होती. अच्छा. ह्या दोघांच्या मध्ये मी होतो. अच्छा. मी हे लोक मला तसं बघितलं तर माझे व्यावसायिक गुरु म्हटलं तरी चालेल. बरं. कारण राजस्थानी चौधरी माणूस ते छोटं दुकान घेऊन 10-15 वाय ते तिथं आणता. मारवाडी म्हणू शकतो आपण. हा मारवाडी म्हणू चौधरी म्हणजे शकतो. मारवाडी. हा राजस्थानातली लोक. येस, म्हणजे गुजराती मारवाडी लोकांच्या सहवासात तुम्ही 10 वर्ष मेडिकल इंडस्ट्री, म्हणजे ज्याला आपण फार्मास्युटिकल म्हणता, फार्मास्युटिकल होलसेल पासून रिटेल पर्यंत तुम्ही हा सगळा मार्केटिंगचा प्रवास बघितला, म्हणजे मोठा दांडगा अनुभव मिळाला तुम्हाला. हो दादा, त्याला काय आलं, होलसेलला काय कळालं की परचेस मला कळायचं ना, कारण नंतर मी कंपनीची ऑर्डर मीच काढायला लागलो होतो. अच्छा. की मालकाला सांगायचो की उदाहरण म्युकॅन्जेल नावाचं औषध आहे किंवा लिटरली कंपनीचं आहे, तर त्याची ऑर्डर किती मागवावी हे मी डिसाईड करायचो. बरं. आणि मला परचेस रेट माहीत व्हायचा की कंपनी मला कितीला द्यायचे आणि मी मेडिकलला कितीला विकतोय आणि मेडिकल पुढे कितीला विकतोय. ह्या जो मार्जिनचा गॅप आहे ना, ह्या अच्छा. गॅपचा मला अभ्यास आला. बरं. म्हणजे डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, त्याच्यानंतर खाली रिटेलर, ह्याच्यामध्ये काहीतरी मार्जिन आहे हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं की हा व्यवसायाचं पहिलं तंत्र काय आहे. ओके. मार्जिन लक्षात आलं आणि चौधरी लोकांची चिकाटी लक्षात आली. अच्छा. ती लोक दादा अक्षरशः सकाळी मेडिकल 8-8, 7-7 वाजता उघडून रात्री 12 वाजता बंद करायची. नाही, ते आहेच. तिथंच जेवायचे, तिथंच ते राहायचे आणि काही कालानंतर ती बिल्डिंग त्यांनी विकत घेतली. अरे मी वा. असा प्रवास 10 वर्षात बघितलेला आहे. त्यामुळे लक्षात आलं ह्यांची चिकाटी किती आहे. कष्ट परत करायची कष्ट तयारी. प्रचंड आणि एकदम एका पैशाला भांडणार ते. बरं. आणि एकीकडं दुसरीकडं आमचे जे ओनर होते किशोर मेहता, यांची काय त्यांची पैशाची दाखवत होते. ते काय कंपनीला सांगायचे की म्युकॅन्जेलच्या बाटल्या मी 1000 नाही घेत, 10,000 घेतो, मला डिस्काउंट काय देणार. ओके. म्हणजे एकीकडं परचेस पॉवर होती बरोबर बरोबर. आणि एकीकडे कष्ट होते. त्यांना फिक्स रेट होता, तो बाय डिफॉल्ट सगळ्यांचा सेम होता, पण परचेस पॉवरमध्ये सुद्धा आपण कमिशन चांगलं घेऊ शकतो, मार्जिन जास्त देऊ शकतो, हे तिथं मला लक्षात आलं. अच्छा. आणि हे लक्षात करता करता मी म्हटलं एक दिवस आपण व्यवसाय केला पाहिजे. आपण काय आता जॉबसाठी नाही बनलो आता, कारण मी त्यावेळेस करताना म्हणजे उदाहरण सांगतो की माझी सेल्समनशिप काय होती त्यावेळेस. आजही सातारा रोडला मर्क्युरी नावाचं मेडिकल आहे, मर्क्युरी मेडिकल नाव आहे आणि त्याचा त्यावेळेस सेल दादा 2 लाख रुपये होता पर डे. 1-2 लाख रुपये पर डे सेल होता. तर तो कुठलाही सेल्समन आला ना त्याला उभं नव्हता करत, हे जा पटकन, मला नाही ऑर्डर द्यायची तुला. म्हणजे तो त्याकडं, कारण धंदा जास्त असले की त्या जास्त लोक येणार सेल्समन, तर त्याच्या मर्जीतल्या लोकांना तो ऑर्डर द्यायचा. आणि तो माझ्या बिबिवाडी ते सदाशिव पेठेच्या मध्ये तो मर्क्युरी मेडिकल होता. मी रोज सकाळी देवपूजेच्या वेळेस त्याच्या जायचो, तो 10 वाजता पूजा करायचा, मी त्याच्या पूजेच्या वेळेस थांबायचो असं हाताची घडी घालून. मी काहीच नाही त्याला ऑर्डर मागायचो, त्याला माहिती आहे मी ऑर्डर घ्यायला आलोय. शेट काय चाललंय, बरं आहे ना, छान आहे. एक 10-15 मिनटं बोलायचो, मग ऑर्डर थोडीशी आहे का मला, हे तुला सांगितलं ना तुला ऑर्डर देणार नाही मी. अच्छा. म्हणजे असं एकूण दादा 38 दिवस मी रेग्युलर गेलतो. अरे बापरे. आणि सातत्य. 38 दिवस रोज गेलो मी. आणि 39व्या दिवशी त्यांनी मला ऑर्डर दिली. अरे वा. ती ऑर्डर फक्त 800 रुपयाची होती. अच्छा. फक्त 800 रुपयाची होती. मी लगेच त्याला सर्व्हिस दिली, जसं मी सांगितलं की मालक म्हणून काम केलं मी. तर आता आजची परिस्थिती अशी आहे की तो दर महिन्याला आजही न्यू गुजर फार्मास्युटिकलमधून 5 लाखाचा कमीत कमी स्टॉक घेतोय. अरे बापरे. ह्याला किती वर्ष झाले, आता 5 लाख गुणिले तुम्ही इतक्या वर्ष करा, महिने करा, एवढे वर्ष आले, किती धंदा आज दिलाय. बरोबर. तो माझा कनेक्ट आहे. आजही तो मालक गेला ना तर माझ्यावर कॅरम खेळतो मिरकुरीचा. म्हणजे हे रिलेशन आहे. म्हणजे व्यवसाय वाढतो ना, व्यवसाय वाढायसाठी तुमचे रिलेशन वाढले पाहिजे, मला लक्षात आलं. तुम्हाला अनुभवाने मार्केटिंग शिकवलं खरं सांगायचं, आणि तुम्हाला संधी मिळाली. पण नेमकं तुम्ही आता हा जो तुमचा व्यवसाय आहे आईस्क्रीमचा आणि हा फार्मास्युटिकलचा आहे, तुम्ही आईस्क्रीमच्या व्यवसायाकडे कसे वळाला? आईस्क्रीमच्या व्यवसाय वळण्यामागे 2 कारणं होती. कारण फार्मास्युटिकल कंपनी काय होतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणे, सकाळी 10ला येणे, संध्याकाळी 7-8 पर्यंत, कधी कधी 9 सुद्धा वाजायचे. बरं. तर मला स्वप्नील नावाचा माझा मित्र आहे, स्वप्नील तोही मुंदडाच आहे, बरं. माहेश्वरी. तर तो मला भेटला, तर तो म्हटला की राहुल असं कर, मी माझी आईस्क्रीम कंपनी आहे, तू सेल्समन म्हणून माझ्या कंपनीत तुला लावतो मी, आणि तुझं काय नाही, सकाळी जायचं कुठल्याही शॉपमध्ये, प्रीमियम जनरल स्टोअरमध्ये, तुला आईस्क्रीमची ऑर्डर आणायच्यात, 3 वाजता तुझी सुट्टी होईल. ओके. मी म्हटलं अरे वेळ कमी आहे आणि पगार जास्त आहे. मी शेवट भावनिक नव्हता, कमर्शियल राहिलो तिथं, आणि तो डिसिजन चांगला आला, कारण ह्या मालकावर मी खूप वर्षे घालवले होते. बरोबर. पण शेवट पेमेंट आणि ह्या सगळ्या, माझं वाढतं वय, माझं लग्न, ह्याच्याकडं माझं फोकस होता. त्यामुळं मी माझं जॉब सोडला आणि आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये आलो. मग तिथं पण असंच होतं की प्रत्येक आठवड्याला जो जास्त ऑर्डर आणन
तर तो मार्केटिंग हेड त्याला कॅप, शर्ट, पॅन्ट, शूज अशा त्यांना बोनस द्यायचा. बोनस द्यायचा. ओके. प्रत्येक आठवड्याला होता तो. मी पहिल्या दिवसापासून दादा जे सुरू झालो ते 42 आठवडे मी टॉपर होतो. अरे वा, 42 आठवडे. व्हेरी नाईस. आणि तिथंही एक मॅजिक अशी झाली की तिथं जो मॅनेजर होता, जो आमचा हेड होता पुणे आणि PCMCचा, त्यांनी जॉब सोडला, त्याला दुसरीकडे लागला. मग त्या कंपनीचा ओनरनी जस्ट एक स्क्रीनवरती बघितलं की कोण सेल्समन आपल्या ह्याच्यातला चांगला आहे. आमच्याकडे 16 सेल्समन होते, काही खूप जुनं होती माझ्यापेक्षा. बरं. पण म्हणले राहुलला हेड करा. राहुलचं काय शिक्षण बघू नका, काय नका. त्या ऑर्डर जास्त आणतो ना, त्याला अच्छा. सगळं माहिती आहे, बरोबर. त्याला मार्केटिंगचं हेड करून टाका. म्हणजे शिक्षण अडचण आली नाही, तिथंही सुद्धा आली नाही, भाषेची अडचण आली नाही. बिलकुल नाही. अरे वा, तिथं दादा हेड झालो आणि मला 2012 साली 28,000 पगार होता. 28,000 रुपये. 28,000 2012ला. म्हणजे त्यावेळेस असं वाटलं ना, मी म्हणलं सॉफ्टवेअर इंजिनियर झालो मी. म्हणजे मला असं वाटलं की आयुष्यातला सगळ्यात भारी पगार मिळाला मला. अच्छा. ह्याच्या पलीकडे काय होऊ शकतच नाही माझं, ओके. असं वाटलं मला स्वतःला. अच्छा. कारण अचानक 28,000 सांगितले आणि तेव्हा मी 12-13 हजारावरती काम करायचो आणि डायरेक्ट 28,000. मग माझ्या डोळ्यासमोर बंगला, गाडी सगळं दिसायला लागलं. मग तो शांतपणे विचार केला की अरे हे सगळं नाही, आपण काहीतरी वेगळ्या कारणासाठी जन्माला आलोय. बरोबर. सतत आतलं मन म्हणत होतं. कारण त्या कंपनीचा टर्नओव्हर होता ना दादा, 9 कोटी रुपये होता. बरोबर. ज्या दिवशी कंपनी माझ्या ताब्यात आली ना, त्या कंपनीचा टर्नओव्हर मी 13 ते 15 कोटीवर नेलता. अरे बापरे, व्हेरी नाईस. कारण मी सेल्समन होतो, मला माहिती आहे सेल्समन कसे पाट्या टाकायचे ते मला सगळं माहिती होतं, कारण मी खालून गेलतो ना. अच्छा. त्यामुळे त्यांचा युटिलाइज, मी तिथं त्यांचे 30 कॉल होते, तिथं 40 कॉल नेले. जिथं 40 होते तिथं 50 कॉल नेले. बरं. मग त्याच टायमिंगमध्ये मी जास्त काम करून घेतलं आणि ज्या दिवशी दादा तो टर्नओव्हर केला मी, त्या दिवशी 2 दिवस मी काही झोपलोच नाही. बरं. कारण मी म्हटलं मी 13 कोटी आणू शकतो, मी स्वतःचं जर केलं तर आपण अजून जास्त आणू शकतो. बरोबर. बरोबर. मग स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आणि शेवट दादा लग्न आपल्याकडं ते म्हणजे असं त्रास होतो की मुलगा जॉबला कुठं आहे, घर आहे का, बरोबर. तरच मुलगी देतात. मग छातीवर दगड ठेवून मी ते जॉब केला का, तर मुलगी मला मिळावी. अच्छा, लग्न करायचं. हा, म्हणून तो जॉब ठेवला. ज्या दिवशी दादा माझं लग्न ठरलं आणि ज्या दिवशी लग्न झालं माझं, मी दादा दुसऱ्या दिवशी राजीनामा दिलाय बरं का. काय गोष्ट करता. हा, आणि 6 महिने घरी अजिबात माहीत नव्हतं बरं. की या बाबाने राजीनामा दिलाय. कारण माझ्या डोक्यासमोर जी कुल्फी इंडस्ट्री येत होती, कारण मी आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये काम करायचो. बरोबर आहे. मला डोक्यात यायचं की लहानपणी आपण जी कुल्फी खाल्लेली आहे, ती बरं. कुल्फी कुठंतरी मला मार्केटला मिस दिसत होती, ओके. दिसतच नव्हती. मग म्हटलं आपण कुल्फीमध्ये काम करूयात. मग मी कुल्फीमधून सुरुवात केली. अच्छा. म्हणजे जॉबला असतानाच मी त्याच्यावर काम सुरुवात केलं. 5 वर्ष रेग्युलर काम केलं. लग्न झालं. 6 महिन्यानंतर घरी लक्षात आलं की यांनी जॉब सोडलाय. अच्छा. कारण मला सेव्हिंगची एक आवड होती, त्यामुळे पैसे बरेच ठेवले होते साठवून मी. बरं. अच्छा. आणि त्या सेव्हिंगवर 6 महिने चाललं. नंतर कळलं की यांनी जॉब सोडलाय. मग थोडंशी जरा घरची टेन्शन होतं, पण शेवट ह्यात सगळेच माझ्या पाठीशी राहिले. आई म्हणली तू जे करशील ते चांगलंच करशील. बायकोही तेच म्हणली, आमची बहीण म्हणली तू कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे. मग तिथून तो प्रवास लाडाच्या कुल्फीचा सुरू झाला. अच्छा. म्हणजे लाडाची कुल्फी हे नाव ठेवायचं का, इथून फार खूप त्याची स्टोरी आहे. कारण कुल्फी ही फिमेल आहे. अच्छा. तो कुल्फी म्हणत नाही आपण, ती कुल्फी म्हणतो. बरोबर. तर ती फिमेल असली पाहिजे. कुठली फिमेल लाडाचीच असते, ती प्रियसी असू द्यात, बायको असू द्यात, आई असू द्यात, मुलगी असू द्यात, ती लाडाचीच असते. ती लाडाचीच असते. ओके. मी म्हणलं लाडाची कुल्फी नाव ठेवू. ओके. मग लाडाची कुल्फी नाव ठेवलं. बरं. मग ते रजिस्टर केलं. बऱ्याचदा व्यवसाय करताना आपण खूप वेळा चुकतो की व्यवसाय करतो आपण, एखादं नाव आपल्याला आवडतं ते ठेवतो. 3 वर्षांनी कळतं नाव ते कोणाच्या नावावरती दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर आहे, मग तो ब्रँड होत नाही. बरं. मी ते नाव रजिस्टर केलं. ओके. आणि पहिली जी मीटिंग लाडाची कुल्फीची घेतली ती विठ्ठल मंदिरात ठेवली आमच्या गावठाणाच्या. कारण पैसेच नव्हते ना. बरं. कुल्फी तयार झाली. जे मी सांगितलं की पहिली जी थोडी कुल्फी केली, मी सगळ्यांना टेस्टिंग दिली ती. पहिली अच्छा. टेस्टिंग महाराजांनी केलं, येस. तुम्ही केलं. मग सगळ्यांना आवडली ती कुल्फी. मी म्हटलं आता ह्याचा ब्रँडच्या रूपात आपण रूपांतर करू बरोबर. या कुल्फीचं. मी सगळ्या मित्रमंडळींना बोलवलं बरं. की या विठ्ठल मंदिरात या, मी सगळ्या तुम्हाला कुल्फ्या चारतो, ती कशी वाटली बघा. आणि एक बिझनेस मॉडेल मी डेव्हलप केलं बरं. आणि योग्य वाटतं तुम्ही ती फ्रँचायसी घ्या आणि चालू करा हे सांगितलं. मग पहिली फ्रँचायसी आमची 7 एप्रिल 2018 रोजी गरवारी कॉलेजच्या बाहेर, म्हणजे सेंट्रल आणि गरवारीच्या कॉलेजच्या मधला जो रोड आहे बरं. त्या रोडवर आमची चालू आली. बरं. उमेश असेल, सिद्धार्थ असेल, विवेक असेल, हे माझे सहकारी मित्र आहेत. तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्याकडे माझ्यासारखीच परिस्थिती आहे. तिघांनी थोडे थोडे पैसे काढले. त्या गाडीला पहिल्या गंज लागला होता पूर्ण. अच्छा. ती सिद्धार्थच्या मामाची गाडी, ती ढकलायची, मग तो गेअर टाकायचा, मग चालू व्हायची. मग त्या गाडीला आम्ही पूर्ण रंगरंगोटी केली.
पुणेरी पाट्या लावल्या, म्हणजे महाराजांचं एक कार्टूनमध्ये चित्र काढलं, शनिवारवाडा दिला, म्हणजे पुण्याची संस्कृती अशी दाखवली आणि प्रेझेंटेशन छान केलं. अच्छा. म्हणजे पहिल्या महिन्याचा दादा प्रॉफिट 48,200 रुपये होता. प्रॉफिटमध्ये, Profit? बिझनेस नाही, प्रॉफिट. बरं. कारण त्या गाडीवर मी स्वतः पहिला बसलो, ग्राहकाशी बोलायचो, सर कशी वाटली, काही नाही, प्रोडक्टची माहिती द्यायचो, सर परत या, वेलकम. बरं. या सर्व गोष्टी आम्ही जे नियम असतात व्यवसायाचे त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही जीव ओतून काम केलं. म्हणजे व्यवसाय उभं करताना ना तुमची चांगली भावना पाहिजे. अच्छा. माझी भावना एकदम छान होती की आपण प्युअर द्यायची, चांगली द्यायची, कुल्फीमध्ये विविध प्रकार द्यायचे, हे सगळे तिथं कामाला आले. आणि पहिल्या फ्रँचायसी नंतर आम्ही आजपर्यंत मागं बघितलं नाही. बरं. आज आम्हाला माझ्या अंदाजे मेलला कालपर्यंत आकडा हा 9,500च्या आसपास आहे. डिमांड आहे. डिमांड आहे ओके. की आम्हाला ह्या राज्यात पाहिजे, ह्या देशात पाहिजे. म्हणजे भारताच्या बाहेरून सुद्धा आम्हाला मेल आलेत ओके. की तुमची आम्हाला कुल्फी पाहिजे म्हणून. बरं. असा हा लाडाच्या कुल्फीचा एकूण प्रवास आहे. मग आता नेमक्या फ्रँचायसी किती आहेत? नेमकं तुम्ही आता किती लोकांना फ्रँचायसी दिलेली आहे? आता दादा आम्ही 5 मॉडेलमध्ये आहेत. बरं. एक तर शॉप मॉडेल प्रीमियम प्रीमियम आम्ही सुरुवात केली ती कार्टपासून, गाडीपासून. कारण ओके. कस्टमरची मानसिकता काय आहे की ती कुल्फी म्हटलं की तो हातगाडीवाला, पायजामा शर्टवाला, तो कुल्फीवाला. तर लगेच जर AC दुकानात नेलं असतं कुल्फीला तर लोकांनी ती घेतली नसती. बरोबर. म्हणजे व्यवसाय करताना ग्राहकाचा मेंदू वाचला पाहिजे. तो मेंदू वाचला. मग मी पहिलं टेम्पोवरती कुल्फी सुरू केली. बरं. मग हळूहळू त्याचं रूपांतर आम्ही एक किऑस मॉडेलमध्ये केलं. बरं. किऑसवरून आम्ही दुकानात शिफ्ट झालो. बरं. ACची जी दुकानं आहेत त्या दुकानात शिफ्ट झालो. असे सगळे जे प्रकार आहेत. त्यानंतर आता शेवटचं एक मॉडेल आम्ही काढलं की जिथं जिथं प्रीमियम हॉटेल आहे, म्हणजे आम्ही एक संकल्पना गेल्या वर्षी राबवली, जिथं हॉटेल तिथं कुल्फी, बरं. जिथं हॉटेल तिथं लाडाची कुल्फी, अच्छा. अशी एक संकल्पना निवडली. आणि जे चांगले चांगले हॉटेल आहेत, म्हणजे तुम्हाला जेजुरीला जातो तुम्ही जेवण करायला जाता, विलास लंच होम आहे, अशा खूप सारे चांगले चांगले जे हॉटेल आहेत तिथं आमची आता कुल्फी मिळते. ते एक मॉडेल डेव्हलप केलं. बरं. मग असे 650 फ्रँचायझी आज आमच्या दिमागात उभ्या आहेत. पण आता तुम्ही जे स्पर्धक आहेत तुमचे व्यवसायातले, त्यांच्यावर कशी स्पर्धा करता? कारण तुम्ही कार्टच्या माध्यमातनं किंवा रिक्षाच्या माध्यमातनं किंवा तुम्ही एक किऑस मॉडेल बनवलेले, हे तुम्ही एक वेगळा प्रकार आणलाच होता. पण तुम्ही आता मला असं कळतं की तुम्ही फ्रीज पण बरेच वाटलेत वेगवेगळ्या दुकानांमध्ये. ते किती फ्रीज वाटलेत आतापर्यंत? हे जवळजवळ 300 फ्रीज आहेत. बरं. हे आमचं फ्रँचायझी मॉडेलच आहे. ओके. कारण बऱ्याचदा की आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना जेवायला तर डेझर्ट खावंच लागतं. अच्छा. मग तो तिथंच खातो. मग तो कस्टमर आमच्यापर्यंत यायचा तर कट होत होता, कारण बरोबर. तो तिथंच खाऊन बाहेर पडायचा. अच्छा. मग लक्षात आलं की आपण तिथंच कुल्फी ठेवली पाहिजे. अच्छा. म्हणजे व्यवसाय करताना तुम्हाला अपडेट होणं किंवा मार्केटचा अभ्यास सतत करणं हे गरजेचं असतं. बरोबर. ह्या अनुभवानुसार त्या मॉडेल्समध्ये बदल होत गेले. म्हणजे आत्ता तर एवढा मोठा बदल आहे, मी कुल्फीची उंची जी वाढवली ती साधारणपणे लाडाची कुल्फीनीच वाढवली, ह्याच ब्रँडने अच्छा. वाढवली. आता आम्ही वेंडिंग मशीनमध्ये आलो होता. वेंडिंग मशीन? वेंडिंग मशीन, म्हणजे ते आता एअरपोर्टवर, Yes. मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशनवर असतात त्या? हो, हा नवीनच प्रयोग दिसतोय भारतामध्ये. भारतातील ही पहिली वेंडिंग मशीन आहे. अच्छा. कुल्फीची वेंडिंग कुल्फीची. मशीन आहेत, आता. पण कुल्फीची वेंडिंग मशीन करणारा पहिला ब्रँड लाडाची कुल्फी. नाही, त्याचं कारण असं आहे की वेंडिंग मशीनमध्ये ते टेम्परेचर मेंटेन करावं लागेल -18चं. हो, मग ते कसं काय तुम्ही मेंटेन केलं? म्हणजे ते ते मेंटेन अवघड आहे. दादा करायचं झालं की 2019ला आलेली संकल्पना होती डोक्यात, वेंडिंग मशीनची. 2019ला. बरं. आणि मी एका कंपनीला काम दिलं की मला अशी मशीन पाहिजे की मला स्टाफ नाही लागला पाहिजे, जस्ट स्कॅन केले की कुल्फी आली पाहिजे. अच्छा. मग त्या मशीनने विचार केला, अरे असं कोणी मशीन मागवलं नाही अजून, तूच मागतोय. म्हटलं मला द्या. मग ते गेल्या वर्षी, म्हणजे आता जानेवारी, जस्ट गेल्या वर्षी त्यांचं फायनल झालं आणि -डिग्री ज्यांनी मशीन बनवली. आणि आज पुणे मेट्रो स्टेशनवरती ज्या ज्या मशीन्स आहेत वेंडिंग मशीन कुल्फीच्या, त्या सर्व लाडाच्या कुल्फीच्या आहेत. अरे वा. म्हणजे तुम्ही आधुनिक काळामध्ये आपला व्यवसाय वृद्धांगित करण्यासाठी एक वेगवेगळे प्रयोग करत आला. म्हणजे परत परत आपल्याला सांगता येईल की एक रिक्षा कार्टपासनं किओस ते स्पेशल तुमची दुकानं सगळ्या ठिकाणी, ते फार वेंडिंग मशीनपर्यंत. पण हा कुल्फीचा इतिहास तुम्हाला नक्की माहिती आहे का? कशी सुरू झाली कुल्फी? कारण कुल्फीचा इतिहास आहे भारताशी जोडलेला. कारण कुल्फी ही आपलं पारंपरिक आईस्क्रीम आहे. पारंपरिक आईस्क्रीम आहे. आणि नेमका याचा इतिहास काय आहे? कुल्फी आपल्याला कधी, कुठल्या शतकामध्ये दिसती पहिल्यांदा? कुल्फीचा इतिहास असा आहे की कुल्फी ही सर्वात पहिली 16व्या शतकात
पहिली पेपरवरती लिहिली गेली. अच्छा. आईने अकबरी नावाचा एक ग्रंथ आहे, बरं तो अकबराने लिहिला. अकबर एकदम खादाडा होता. बरं. तो जिथं जिथं जाईल ते म्हणतो ना आपण एक SOP करतो की ओके. एखादी किंवा तो कुठेही जरी गेला तर तो बुक असायचा आणि त्याच पद्धतीनं बनवा, बरं. म्हणजे ती टेस्ट मेंटेन राहील. त्यासाठी तिने रेसिपी लिहिली ती. म्हणजे आजही कोणाला जर बिर्याणी करायची असेल तर तिने आईने अकबरीचा ग्रंथ घ्यावा अच्छा. आणि त्यात बिर्याणीची रेसिपी बघा, तशी बिर्याणीची रेसिपी तुम्ही करावी. अरे वा. एवढं खूप रेसिपी त्यात. तर त्यातली ती वाचण्यात आलं. आणि अकबराच्या काळात कुल्फी कोणाला दिली जायची माहिती का दादा? बरोबर. फक्त VIP लोकांनाच द्यायची. प्रतिष्ठित लोकांना, नामवंत लोकांना, सरदारांना. सरदारांना पण नाही दादा, खूप वरचा म्हणजे बरं. त्या लेवलचा राजाच्या कॅटेगरीचा जर माणूस असेल तरच त्याला कुल्फी दिली जात होती अकबराच्या काळात. असा हा सर्व कुल्फीचा एक इतिहास आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये पहिल्यांदा कुल्फीच्या बाबतीत नोंद सापडते. नोंद सापडते. कदाचित त्याच्यापूर्वी असेलही सुद्धा सांगता येत नाही. पण कुल्फी जी आईस्क्रीम आहे ही आपली पारंपरिक आईस्क्रीम आहे आणि दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपल्याकडे आता तुम्ही अनेक प्रकारचे आईस्क्रीम बनवता. म्हणजे तुमच्याकडे फॅमिली पॅक्स आहे, त्याच्यानंतर मस्तानी तुम्ही बनवता किंवा चोको स्टिक्स पण तुम्ही बनवता, कोण बनवताय. म्हणजे आता तुम्ही कुल्फी पुरतं मर्यादित राहिलेलं नाही राहिलं. बरोबर. कुल्फीच्या पलीकडं तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवलेला आहे. म्हणजे आज रूढ अर्थाने जेवढ्या आईस्क्रीम कंपन्या आहेत आणि ते जे प्रोडक्ट बनवते ते लाडाच्या कुल्फीच्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मग आता प्रश्न असा येतो की तुम्ही हा सगळा व्यवसाय ज्यावेळेस तुम्ही निर्माण केला, खरं तर ती पहिली तुमची कल्पना होती, म्हणजे आयडिया ती तुम्ही संधी शोधली. अर्थात आईस्क्रीम कंपन्या खूप मोठ्या आहेत, मी आता प्रत्येक ब्रँडचं नाव घेऊ शकतो. एकूण भारतामध्ये नेमका आईस्क्रीमचा व्यवसायाचं टर्नओव्हर किती आहे? आईस्क्रीम इंडस्ट्रीचा भारतातला हा टर्नओव्हर आहे 32,000 कोटी रुपये. 32,000 कोटी रुपये. हा, आणि साधारण 2028 ते 29 पर्यंत हा 45,000वरती जाईल असा अंदाज आहे. अच्छा. त्याचं कारण की ई-कॉमर्स सारखा प्लॅटफॉर्म डेव्हलप झालाय. बरं. बऱ्याचदा घरात असायचो, कंटाळायचा, नको जायला म्हणून स्किप व्हायची आईस्क्रीम. पण आईस्क्रीम स्किप व्हायचा जो हे आहे तो कमी झालाय. अच्छा. कारण आईस्क्रीमचं दुकान एखाद्या चौकात एकच असायचं, पण आता 5-5 आहेत. बरोबर. का तर आता गरमी वाढलेली आहे. आता लोक पावसाळ्यात, थंडीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये आईस्क्रीम खातात. म्हणजे थंडी पावसाळ्याचं काही कारण नसतं. आता लोक ते पचवतायत व्यवस्थित. आणि ग्लोबल वॉर्मिंगचं पण तुम्ही सांगत होता. आहे ना, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पण बिझनेस वाढतोय. ह्या इंडस्ट्रीला दरवर्षी 15 ते 20% ग्रोथ आहे. अच्छा. नाही, आता प्रश्न असा आहे की हा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही जे फ्रँचायझी मॉडेल निर्माण केलं, अनेक फ्रँचायझी मॉडेलबद्दल चर्चा होतात, परंतु काय झालेलं आहे की फ्रँचायझी मॉडेल वेगवेगळ्या याच्यामध्ये, आता मी प्रत्येक गोष्टीचं नाव घेत नाही, परंतु काही एक निगेटिव्हिटी पसरलेली आहे फ्रँचायझी मॉडेलमध्ये. कारण ते 1-2 वर्ष चालतं किंवा फ्रँचायझी मॉडेलमध्ये फसवणूक झालेली आहे, आपले जास्त पैसे गेलेले आहेत. तर नेमकं फ्रँचायझी मॉडेल तुमचं कसं आहे, ते कसं असलं पाहिजे आणि त्यांनी व्यवसाय कसा वाढतो आणि कसा नवीन रोजगार किंवा नवीन उद्योजक तयार होतो, नेमका हा फ्रँचायझी मॉडेलचा तुमचा प्रवास कसा आहे? फ्रँचायझी मॉडेल कशासाठी डेव्हलप झालंय बरं. ह्याचा सर्वात पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. Yes. फ्रँचायझी मॉडेल काय आहे की जेव्हा तुम्हाला एखादं व्यवसाय उभा करायचा आहे, तो रेडी आहे. बरं. म्हणजे तुमची SOP रेडी आहे, सप्लाय चेन रेडी आहे, सगळं रेडी आहे, ते फ्रँचायझी मॉडेल म्हणतो आपण. त्याला सगळं इस्टॅब्लिश रेडी आहे, तुम्हाला फक्त जस्ट चालू करायचं आहे. येस. म्हणून फ्रँचायझी घ्यावी. ओके. बऱ्याचदा 2018 ते 2022-23 पर्यंत फ्रँचायझीमध्ये मी म्हणतो बूम आला होता. बूम नाही, ॲक्च्युली ते त्याला दुसरा वेगळाही शब्द म्हणतो, करप्शन म्हणा किंवा काही पण म्हणा त्याला. तो म्हणजे ज्याला वाटतं तो कुठलीही फ्रँचायझी होता. म्हणजे उदाहरण चहाचं, जसं येवलेंनी सुरुवात केली, सुंदर चहाचं एकदम स्टँडर्डाइज येवलेंनी केलं, पण येवलेंना कॉपी करून ज्यांनी कॉपी केली तर त्यांच्यात येवले पैसे घेतात ना, 3 लाख रुपये 5 लाख रुपये फ्रँचायझी, तर आम्ही पण घेणार. अरे येवलेंनी कष्ट केलेत ना तेवढे. बरोबर. 250 नावाचे चहाची दुकान आहेत. म्हणजे खासदार चहा, आमदार चहा, सरपंच चहा, उपसरपंच चहा, किती प्रकारची नावं आहेत. म्हणजे आश्चर्य आहे. अर्थात ही कल्पना अभिनव आहे, आपल्याला काही कुणावर टीका करायची बरोबर नाही, परंतु फ्रँचायझी मॉडेलची विश्वासार्हता अडचणीत आलेली आहे, म्हणून मला हे समजून घ्यायचे. हा, विश्वासार्हता अडचणी यायच्या मागं काय कारण दादा, की बऱ्याचदा एखादं दुकान चालतं, एखादा युवक येतो, चहाचं दुकान टाकतो, स्नॅक्सचं टाकतो, मिसळ टाकतो, वडापाव टाकतो, काही टाकतो, त्याचं दुकान चालायला लागलं की मधल्या काळात डायरेक्ट तुम्ही फ्रँचायझी देता का आम्हाला? त्याच्या डोक्यात बनवतो लक्ष, अरे मला फ्रँचायझी मागतायत, मग मी दिली पाहिजे. मग कशी दिली पाहिजे?
तो 2-3 फोन फिरवायचा. अरे मला फ्रँचायझी मागतात, मी कसं करू? बरं फोन कोणाला फिरवायचा माहिती आहे का? त्याला त्यातली काही अक्कल नाही. अच्छा. मग तो म्हणतो अरे 5-5 लाख रुपये माग. मग तो पण हां ठीक आहे 5 लाख रुपये. त्याचं ॲग्रीमेंट माहीत नसायचं. म्हणजे कुठल्या वकिलाकडून आपण ॲग्रीमेंट केलं पाहिजे हे सुद्धा लक्षात येत नाही. बरं. म्हणजे माझा वकील आहे ना दादा लाडाच्या कुल्फीचा, तो फॉक्स वॅगन सारख्या कंपनीचं काम करतो, बरं. हुंडाईचं काम करतो, क्विक व्हील नावाच्या ब्रँडचं, अशा खूप साऱ्या कंपन्यांचं काम म्हणजे करतो. त्या क्षेत्रातला ज्ञानी माणूस असला ज्ञानी पाहिजे. माणूस आहे. माझा कॉन्सेप्ट सिम्पल आहे. तुम्हाला व्यवसाय करायचा ना त्या क्षेत्रातलं तुमच्याकडं तज्ज्ञ आणि उत्तम माणूस पाहिजे, बरं तरच ते मॉडेल उभं राहतं. बरं. तर यांनी काय केलं, जो घराचा करार करायचा ना त्याला सांगितलं माझं फ्रँचायझी मॉडेलचं ड्राफ्ट बनव अच्छा. आणि हे सांगायचे असं बनव असं लिही. मग 5-5 लाख रुपये लोकांकडून घेतलेत. एका दुकानाला गर्दी झाली, ती बघून लोकांनी फ्रँचायझी घेतल्या. बरं. मग फ्रँचायझी जेव्हा घेतल्या तेव्हा काय चेक केलं पाहिजे? तर माझं म्हणणं आहे की आम्ही ज्या गोष्टीवर काम करतो आमच्या 3 कोर व्हॅल्यू आहे. बरं. क्वालिटी सर्वात महत्त्वाचं. जे Yes. प्रोडक्ट तुम्ही घेताय त्याला क्वालिटी आहे का? दुसरी गोष्ट त्यात मार्जिन काय? बरं. तिसरी गोष्ट त्याला सप्लाय चेन काय आहे? बरं. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जी आम्ही आता ॲड ऑन केली आहे की आजपर्यंत लाडाची कुल्फीने कुठली सोशल मीडियावर जाहिरात केली नाही की आमची फ्रँचायझी घ्या म्हणून. फ्रँचायझीला रिकमेंड केलेला आपला पहिला ब्रँड आहे. बरं. लाडाची कुल्फी असा पहिला ब्रँड आहे की त्यांनी कुठेही पहिलं शॉप स्वतःचं कंपनी टाकलं नाही, पहिली फ्रँचायझी दिली बरं. आणि तिचा प्रॉफिट तिचं सगळं स्टँडर्डायझेशन बघून हा ब्रँड वाढला आहे. बरं. म्हणजे लाडाची कुल्फी तुम्ही इथं खावा, दिल्लीत खावा, कुठेही खावा ती सारखी लागेल, कारण किचन एक आहे. ज्यांनी फ्रँचायझी काढल्या त्यांचे किचन सगळे वेगवेगळे आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ती क्वालिटी जी आहे ती सगळीकडे वेगळी लागते. म्हणजे आपलं घरच बघा ना दादा, घरात आईने केलेली भाजी वेगळी लागती, बायकोने केलेली वेगळी लागती, बहिणीने केलेली वेगळी लागती. खरं आहे. याची जी R&D SOPसाठी प्रचंड मोठे पैसे खर्च करावे लागतात, मग फ्रँचायझी मॉडेल बनतं. जसं मॅकडॉनल्ड आहे, तुम्ही कुठेही खावा बरोबर, सारखाच brand. लागतो. ओके. पण वडापावचा काय एखादा ब्रँड करतो चांगला लागतो, दुसरीकडे वेगळा लागतो, ती SOP सापडत नाही. स्टँडर्ड नाहीये म्हणजे. स्टँडर्ड बिलकुल नाही आहे. हे घेताना आपण हे स्टँडर्ड बघितलं पाहिजे. काय आहे, घेणारे पण उत्साही असतात आणि आत्ताच्या तरुणांना काय शॉर्टकट पाहिजे यशाला बिलकुल शॉर्टकट नाही आहे. आज मला 25 वर्ष झाली दादा, मी 2001 साली कामाला लागलो, हा 2026 आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे. हा 25 वर्ष अनुभव आहे आणि माझ्याकडं काय आता माझ्याकडं कमी वयात असं माझ्याकडं वय आहे. पण किती वय आहे तुमचं आता? माझं आता 39 दादा वय आहे. अच्छा. माझं म्हणणं आहे की आत्ताचा युवक एवढा घाई करतो फ्रँचायझी घ्यायला. मी म्हणतो तसं नको करू. तुला ज्या व्यवसायात फ्रँचायझी घ्यायची आहे, त्या फ्रँचायझी मॉडेलच्या वरती तू 5 वर्ष काम कर. नाही, मला एक सांगा, समजा एखादं फ्रँचायझी मॉडेल एखाद्या भागामध्ये घ्यायचं असेल, समजा आम्ही वडगाव शेरीचं म्हणू, मुंडव्याचं म्हणू, हडपसरचं म्हणू किंवा कोथरूडचं म्हणू किंवा विश्रांतवाडीला, कुठेही घ्यायचं असेल, तिथं फ्रँचायझी घ्यायची आहे, त्याचा त्या व्यक्तीने पहिला काय अभ्यास केला पाहिजे त्या भागाचा? नाही, आता कुठलं मॉडेल घेतात त्याच्यावरती. उदाहरण लाडाच्या कुल्फीवरच सांगतो मी. ओके. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला एक भाग ठरलेला आहे. अच्छा. बरोबर आहे. आपण काय करतो की जिथं स्वस्त, म्हणजे उदाहरण आपण सांगू की येरवडासारखा भाग आहे, स्लम भाग Slum आहे, आहे, बरोबर. तर तिथं कमी MRPचे फ्रँचायझी मॉडेल चालू शकतात. बरोबर. म्हणजे उदाहरण 10 रुपयाची इडली तिथं चालू शकते. ओके. असे जे प्रकार आहेत तिथं चालू शकतात. आता लाडाची कुल्फी ही प्रीमियम रेंजला जाते. म्हणजे मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. ओके. म्हणजे मार्केट आहे का, तिथं लोक काय विकत घेऊ शकतात, अफोर्डेबिलिटी. Affordability. कोरेगाव पार्कचा ग्राहक हा स्पेंडिंग आहे, फर्ग्युसनचा स्पेंडिंग आहे, Yes. फर्ग्युसन रोडचा म्हणजे जंगली महाराज रोडचा स्पेंडिंग आहे, किंवा अन्य ठिकाणी जिथं आर्थिक सुबत्ता आहे तिथं त्या प्रकारचं प्रोडक्ट, म्हणजे पहिल्यांदा त्या मार्केटचा 100% अभ्यास केला पाहिजे. 100%. आणि काय होतं दादा बऱ्याचदा की आम्हाला फोन खूप येतात बरं. की आम्हाला इथं शाखा पाहिजे, तिथं शाखा पाहिजे, आणि आमच्या मधल्या काळात वेळ खूप जायचा बरं. की आम्ही लगेच स्टार्टर मारायचो, लगेच त्यांनी फोन केलं की जायचो. पण आता बंद केलं. म्हणजे बघा, हे अनुभवातून घडतात. हे कुठल्या MBA कॉलेजमध्ये मला आठवत शिकवलं नाही, जात नाही. शिकवलं जात नाही. तर मला फोन करायचे की ह्या ठिकाणी शाखा पाहिजे. मी गुगलला सर्च पिनकोडला जायचो, त्यांनी सांगितलं लोकेशनला जायचो आणि तिथं फ्लॅट किती रुपयाला आहे सर्च करायचो. अच्छा. जिथं फ्लॅट 2 BHK 65 लाखाला आहे तिथं माझी लाडाची कुल्फी चालणार. अरे जिथं 2 BHK जो BHK आहे तो 35 लाखाला आहे, तिथं माझी शाखा नाही चालणार. अरे वा, व्हेरी नाईस. कारण तो 35 लाखाला 2 BHK त्याचा माइंडसेट कसं असणार की मला हप्ता भरायचा आहे, बरोबर. मी कसा खर्च करू त्याच्या एक्स्ट्रा. आर्थिक मर्यादा आहेत, आर्थिक खर्चावर. मर्यादा आहे खर्चावरती. माझी 10 दिवस शाखा चालेल 1 ते 10 तारीख, अच्छा. 20 ते 30 नाही चालणार. पण जिथे 65+ आहे तिथं वर्षभर चालते. नाही, आता आपण पुढचा विषय घेऊ की मला असं कळालेलं आहे की तुम्ही आता हे फ्रँचायझी मॉडेल हे झालं व्यवसाय, मार्केटिंग किंवा सेलचा विषय झाला, कसा व्यवसाय वाढवायचा वगैरे. मी असं ऐकतोय की तुम्ही
तुमच्या कुल्फीसाठी जे दूध लागतं ते दूध ज्या प्रकारचं बनवलं जातं त्यातला कंटेंट काय असेल, प्रोटीन किती असेल, कॅल्शियम किती असेल, विटॅमिन्स किती असेल, याचं प्लॅनिंग करून डेअरीला सांगता. हो, नेमकं कसं आहे तुमचं? कारण तुमचं दूध जे आहे, ज्याची क्वालिटी आहे, कारण तुमच्या लाडाच्या कुल्फीची क्वालिटीबद्दलच जास्त चर्चा होती. बरोबर. तर हे नेमकं दुधाचंच नेमकं काय झालंय, दुधाच्या भेसळीबद्दल प्रचंड चर्चा असते. प्रचंड. म्हणजे असेही मी ऐकतोय की देशामध्ये 60% दूध उत्पादत होत असेल तर 40% हे बोगस दूध आहे किंवा ज्याला आपण म्हणतो खराब दूध आहे किंवा बनवलं जातं, आपण बघतोय ते. पण त्याच्यावर आपण जास्त जाणार नाही. पण तुम्ही काळजी घेताय, कसं तुमचं प्लॅनिंग असतं दुधाचं? दुधाचं प्लॅनिंग काय दादा, की आम्ही 4 जे डेअरी आहेत, म्हणजे ज्या फार्म डेअरी आहेत, स्वतः दूध काढतात, ओके. असे जे गोठे आहेत, ते गोठ्यांशी टाईप केले. आम्ही पिशवीचं दूध कुठलंही वापरत नाही. बरं, सर्वात पहिलं डेअरीचं घेता डायरेक्ट? डायरेक्ट डेअरीचं ओके. कच्चं दूध घेतो आम्ही. ओके. धार काढल्यानंतर ते सकाळी 7 वाजता एकदा येतं आणि संध्याकाळी 6-7च्या वेळेस येतं. बरं. दोन्ही वेळा धारा काढतात. ओके. दोन्ही वेळेस आमच्या फॅक्टरीवरती दूध येतं ते. आणि सर्वात महत्त्वाचं की आम्ही म्हशीचं दूध वापरतो, बरं, अच्छा. कारण ते दूध अतिशय पोषक असतं आणि त्याला प्रोटीन्स लेवल चांगली असते. म्हणजे आज आमची मलाई कुल्फी जर खाल्ली तर 3.6 प्रोटीन तुमच्या शरीराला मिळतं. बरं, 3.6. त्यात कॅल्शियम चांगलं आहे. मी म्हणतो लहान मुलगा आहे ना घरी, त्याला एक कुल्फी खाऊन झोपू देत, नाही जेवलं तरी चालेल म्हणतो. बिनधास्तपणे मी सांगतो, पूर्ण जेवण आहे. पूर्ण जेवण येतात. अच्छा, म्हणजे कुल्फी हेल्दी आहे. म्हणजे आईस्क्रीम आणि कुल्फीमध्ये फरक आहे. फरक आहे. कारण कुल्फी ही 75 ml आहे आणि 70 ते 75 ग्रॅम आहे. म्हणजे जेवढी ml तेवढी जेवढी कुल्फी आहे. आईस्क्रीमचं काय होतं आहे की 100 ml आहे, ग्रॅम 40च आहे, कारण ते एअर दिलं जातं त्याला. अच्छा, पण कुल्फी ही जड आहे आणि उत्तम आहे. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी निवडताना आम्ही दूध जेव्हा फॅक्टरीमध्ये येतं त्याचा SNF बघितला जातो, त्याचा फॅट बघितला जातो. जर फॅट 7.5च्या आत असेल ते दूध परत पाठवलं जातं. बरं, ते दूध घेतलं जात नाही. आम्हाला कमीत कमी 7.5 फॅट दूध लागतं. अच्छा. SNF जो काय आम्हाला लागतो तो आम्ही घेत असतो. तुम्ही स्टँडर्ड ठरवून घेतलेलं आहे. स्टँडर्ड म्हणजे कुठलीही कंपनी स्टँडर्ड SOP शिवाय चालूच शकत नाही. पण मला असं कळलं की त्या डेअरीवाल्यांनी त्या म्हशींना काय खाद्य द्यायचं, मका किती द्यायची, पेंड किती द्यायची, त्याच्यात गुळ आला, ते सुद्धा तुम्ही सुचवता? हो, ते स्टँडर्ड केलं पाहिजे, अच्छा. तरच त्या दुधाचा क्वालिटी येऊ शकते. आणि नाही तर खूप बारकाव्याने काम करता तुम्ही. हा, ते पण आहे. आणि आता दुधाबरोबर आम्हाला एक दुसरा प्रोडक्ट लागतो. तो प्रोडक्ट आहे फ्रूट, म्हणजे पल्प. कारण आम्ही आमच्या कुल्फीमध्ये पल्प वापरतो. बरं. म्हणजे मँगोच वापरतो आम्ही, जांभळाला जांभूळच वापरतो. कुठलेही आर्टिफिशियल त्यात काय ओरिजिनल वापरतो? ओरिजिनल. ओके. हां, तेच की. म्हणजे त्यात पण आमच्या आईचं हे आहे की राहुल, आपण जो व्यवसाय करतो ना तो फ्रूटचा करतो, म्हणजे खाण्याचा करतोय. बरोबर. तर खाद्य. ती गोष्ट पोटात जाणार आहे. बरोबर. तर तिथं भेसळमुक्त असलं पाहिजे. 2 पैसे घरी कमी आले तरी चालेल, कारण वारकरी आहे. बरोबर आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊलींना फॉलो करणारी आहे. बरोबर. त्यांचं म्हणणं जसे पैसे येतात त्याच मार्गाने जातात. त्यामुळं आपले पैसे मेहनतीचे पाहिजे, शुद्ध पाहिजे, तरच आपल्याकडे पैसा टिकेल. नाही तो पैसा एक दिवस दिसेल आणि निघून जाईल. अच्छा. त्यामुळं आम्ही आमची कुल्फी अतिशय प्रामाणिकपणे भेसळमुक्त जशी पोटात गेली पाहिजे त्याच्यावर खूप काम केलं आहे. फ्रूट आम्ही जे काय डेव्हलप केलेत, म्हणजे उदाहरण आम्ही बागच्या बाग घेतो. म्हणजे सासवडमध्ये सीताफळ लागलंय, चिक्कू लागलाय, जे काय असेल ते शेतकऱ्याला सांगतो की जेवढं जमेल तेवढं 99% ऑर्गॅनिक तू सगळं लाव. तुझे सगळी फळं मी घेतो, ती फळं आम्ही घेतो. थर्ड पार्टी आम्ही पल्प लाईनला टाकतो, त्याचा पल्प काढून घेतो आम्ही. मार्केटचा रेडी पल्प आम्ही बिलकुल घेत नाही. अरे वा. कारण आंबा जो आहे ना दादा, तो सर्वात जास्त पल्प लाईन जून महिन्यात चालू होती. का जून महिन्यात चालू होती आंबा पल्प? कारण राहिलेले जे आंबे आहेत, अच्छा, त्याचा पल्प केला जातो. पल्पमध्ये क्रश केल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे कुठला हा पल्प चांगला आहे का वाईट आहे? आमचे जे पल्प आहेत ते चांगल्या फ्रूटचे आहेत. आता हीच तुम्ही सगळी काळजी घेताय प्युरिटीबद्दल, पण दुसरीकडे मात्र वेगळ्या प्रकारे काही वेगळे माध्यमातून आईस्क्रीम बनवली जाते. नेमकं कशी प्रकारची आईस्क्रीम बनते? एक तर आमचे सर्व प्रोडक्ट ट्रान्सफॅट फ्री आहे. आता हा ट्रान्सफॅट म्हणजे काय आहे? हा ट्रान्सफॅट आहे ना, आर्टिफिशियल आहे. तो पाम ऑइलकडून तयार होतो आणि पाम ऑइलमध्ये हायड्रोजन ॲड करून तो आईस्क्रीममध्ये भेसळ केली जाते. आणि ते काम काय करतं ट्रान्सफॅट असं काम करतं की नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा तो सॉलिड फॉर्ममध्ये आईस्क्रीम राहते ती. अच्छा. म्हणजे तुमची आईस्क्रीम खालच्या जो ह्याचा फ्रीज असतो, वरचा डीप फ्रीज, त्याच्यात सुद्धा राहते आणि खाली सुद्धा राहते. अच्छा. का ती मेल्ट होत नाही, कारण ऑइल येते त्यात, पाम ऑइल येतं, ते लगेच गोठत नाही. त्यामुळं ती मेल्ट होत नाही लवकर. आणि ह्यांचा जो टेम्परेचर जो आहे, जे डॅमेज आहे ते कमी होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ग्राहकांना माझं सांगणं आहे
की आपण ट्रान्स फॅट फ्री आईस्क्रीम खाल्लं पाहिजे. बरं. ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या फक्त 3% आहेत इंडियामध्ये. त्या 3% लाडाची कुल्फी आहे. अच्छा, बाकीचे 97% हे पाम ऑइल वापरतात. पाम ऑइल आहे आणि ट्रान्स फॅट आहे. बरं. म्हणजे माझं म्हणणं ग्राहकांना सिंपल असतं की मी 50 रुपयाला कुल्फी विकतो, पण ही शुद्ध आहे. बरोबर. ग्राहकांच्या लक्षात नाही आहेत की स्वस्त कधी चांगलं नसतं आणि चांगलं कधी स्वस्त नसतं. अच्छा, व्हेरी नाईस लाईन. चांगलं वाक्य आहे म्हणजे खरं सांगायचं तर. मग कुल्फी असेल किंवा कुठली आईस्क्रीम असेल ती खात असताना आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्मेट असतो, त्याच्यात काय काय कंटेंट आहे, काय काय तपासलं पाहिजे त्याच्यामध्ये. सर्वात पहिला ट्रान्स फॅट 0 असेल तरच ती आईस्क्रीम खाणे. बर. म्हणजे ट्रान्स फॅट हा असतो, म्हणजे मी आता- त्याच्यावर लिहिलेलं असतं ट्रान्स हो लिहिलेला असतो, प्युअर असतो. आपल्याला फॅट असतं, ट्रान्स फॅट असतं, कोलेस्ट्रॉल असतं, सगळं लिहिलेलं असतं. हो ट्रान्स फॅट म्हणजे लोकांना लक्ष लागतं की हा कुठला तरी चांगला फॅट असेल. अच्छा. ट्रान्स फॅट आपल्या बॉडीतलं LDL बरं. म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे वाढवत असतो. बरं. त्याचा हार्ट अटॅक पासून शुगर पासून त्रास होतो. ओके. लहान मुलांना जे शुगर डिटेक्ट होतीये 10-12 वर्षांत त्याला ट्रान्स फॅट कारणीभूत आहे. हा ट्रान्स फॅट आईस्क्रीममध्ये, चिप्समध्ये, म्हणजे आत्ताच्या महिला ज्या घरी असतात त्या कधी कंटाळा करतात मुलाला डबा द्यायचा, त्या काय करतात दुकानात जातात, 2 पुढे त्या चिप्सचे फाडतात, त्याच्या डब्यात टाकतात आणि शाळेत पाठवतात. बरं. ते सर्वात हानिकारक आहे. त्यांनी मुलाचा खूप अडचण होऊ शकते. 13व्या वर्षी हार्ट अटॅक यायचे चान्सेस आता वाढलेले आहेत. बरं. पेपरला पण वाचलं असं दादा की 13व्या वर्षी हार्ट अटॅक आलाय. त्याचं कारण ट्रान्स फॅटच आहे. बरं. म्हणजे जगात हे बॅन आहे आणि ते भारतात मात्र ते चालू आहे. अच्छा. नाही म्हणजे आईस्क्रीम खाताना प्रेक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे हे राहुलजीचं म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता राहुलजींनी जे आपली लाडाची कुल्फी आहे ही फक्त भारत देशात नाही तर भारताच्या बाहेर मॉरिशसला आता त्यांनी त्यांची फ्रँचायझी दिलेली आहे. ते मॉरिशसला जाऊन आले, ते दुबईला जाऊन आले. परदेशात सुद्धा लाडाच्या कुल्फीला एवढी मागणी आहे. काय अनुभव आहे तुम्ही मॉरिशसला दुबईला गेला तर? एक तर दुबईला दादा तुम्हीच घेऊन गेलात मला. अच्छा. आणि दुबईला गेल्यानंतर लक्षात आलं की तुम्ही मला दुबईला 2020लाच घेऊन गेलते आणि आपण आलो 3 दिवसांनी लॉकडाऊन पडलं. बर. पण ते लॉकडाऊन चांगलं होतं माझ्यासाठी, कारण दुबई आल्यानंतर मला विचाराला 1.5 वर्ष लागले. विचार खूप वेळ होता माझ्याकडं. तर दुबईहून लक्षात आलं की आपण मॉडेलमध्ये बदल केला पाहिजे. आम्ही काठ बदलल्यात, आम्ही डिझाईन्स बदलले. बरं. म्हणजे आमच्या कुल्फीचा छापाचा काटा करून टाकला आम्ही, म्हणजे खूप बदल करून टाकला आम्ही. कारण का त्याचं कारण फक्त दुबई आहे आणि तुम्ही जे नेलं मला दुबईला विजन क्लिअर झालं. त्यानंतर मॉरिशसला गेलो. मॉरिशसला लक्षात आलं की तिथं जे मॉल संस्कृती आहे सगळी, तिथं मॉलला जाऊन परचेस करतात. तर तिथं आपलं मॉडेल चालणार नाही. तिथं कुठलं मॉडेल चालेल की तिथं मोठा डिस्प्ले करतात, मोठा कंपनीचा फ्रीज असतो, त्याच्यात त्यांची कुल्फी असते, त्यात त्यांची आईस्क्रीम्स असतात. तिकडं मॉडेल वेगळं चालतं. मग त्याचा अभ्यास करून आलो आणि आता मॉरिशसमध्ये पुढच्या महिन्यात आमची कुल्फी जाईल. आणि हे करत असताना मला मध्ये फ्रान्सवरून फोन आला होता. फ्रान्सवरून. मी मुंबईला ड्रायव्हिंग करत होतो आणि तो फोन तिकडून आला आणि व्हॉट्सअप कॉल होता तो. आणि फोन आल्यानंतर तो इंग्लिश बोलत होता. तर मला वाटलं कुठेतरी कंपनीचा फोन असेल. मी त्याच्याकडे काय लक्ष नाही, कारण इंग्रजीत माझा संबंधच नाही. बरं. पण शेवट ठेवताना कुल्फी असा शब्द कानावर पडला. म्हटलं थांबा जरा. माझ्यावर माझे HR होते. म्हटलं हा काय म्हणतो बघाव जरा. अच्छा. मग तो फोन होता फ्रान्सवरून. त्यांना मटका कुल्फी जी आहे आमची ते 2 कंटेनर पाहिजे होते. 2 कंटेनर ही त्याची ऑर्डर होती आमची. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग लाडाची कुल्फी ही वाढायला फक्त क्वालिटी जबाबदार आहे आणि ग्राहकांनी रिकमेंड केलेला ब्रँड आहे. माउथ टू माउथ पब्लिसिटी. माउथ टू माउथ पब्लिसिटी. आजही तुम्ही सर्च करा की लाडाची कुल्फी देणे आहे, अशी एकही पोस्ट तुम्हाला दिसणार नाही. आता तुम्ही सर्च करायचं म्हटल्यानंतर मी आपली मुलाखत घेण्यासाठी विकिपीडियावर गेलो होतो, गुगलवर गेलो होतो. तर 5 स्टार रेटिंग आहे तुमच्या कुल्फीला आणि खूप चांगल्या कमेंट्स आहेत खाली. खूप लोक रेकमेंड करतात. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर लोकांनीच डोक्यावर घेतलेली ही कुल्फी आहे. कुल्फी ही खरं तर आपली पारंपरिक आहे. आणि आईस्क्रीम म्हणजे तुम्ही आता फ्रान्सचं सांगितलं, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम किंवा जर्मनी, इटली हे खरं आईस्क्रीमची माहेरघर म्हटले जातात. किंवा चॉकलेटचं, बेल्जियमचं चॉकलेट तर अत्यंत प्रसिद्ध आहे, सुंदर आहे. आणि आईस्क्रीम आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन तर फार फेमस आहे. म्हणजे खूप फेमस. तुम्ही कोन म्हणू शकता किंवा चोकोबार म्हणू शकता. तर हे युरोपकडून आपल्याला आलेलं आहे. असं असताना आज खरं तर स्पर्धा तुम्ही जर बघितली तर आईस्क्रीमचे वेगवेगळ्या मॉडेल्सची आहे. कोनची आहे, चोकोस्टिक्सची आहे किंवा फॅमिली पॅकची. असं असताना तुम्ही पारंपरिक कुल्फीमध्ये गेला होता आणि कुल्फीकडून आता पूर्ण तुम्ही सगळं 250 प्रोडक्ट्स तुम्ही बनवता.
कुठले कुठले फ्लेवर आहेत तुमच्याकडे? कारण चॉकलेट फ्लेवरबद्दल तर आपण बोलू शकतो, पण तुम्ही अनेक वेगवेगळे फ्लेवरवर प्रयत्न करतायत. कुल्फीच्या 20 फ्लेवरवर तुम्ही काम करताय. कुल्फीचे आता 40 फ्लेवर आहेत 40? टोटल. हां. बापरे. आणि तुम्ही ह्या देशांची नावं सांगितली म्हणून एक जस्ट कल्पना माझ्या विचार डोक्यात होता माझ्या, की अजूनही म्हणजे उद्या जापानसारखा आहे, जर्मनीसारखा देश आहे, कुठलाही छोटा प्रोडक्ट केला ना त्याच्यावर प्रचंड काम करतं आणि मी हे जगात कसं विकू हे त्याच्या डोक्यात असतं. अच्छा. ग्लोबल. जगात ग्लोबल विचार त्याचा असतो. त्यामुळं त्यांचे ब्रँड जास्तीत जास्त सगळीकडे असतात. आपण ग्लोबल विचारच करत नाही, कारण आपण ग्लोबल कामच करत नाही. आणि त्यांची जे इथिक्स असतात व्यवसायाचे ते इथिक्स आपण वापरत नाही. म्हणजे उदाहरण छोटंसं मी जर्मनीतलं सांगतो. जर्मनीतलं माझा मित्र आहे शाह म्हणून. तर तो तिथं ऑडी कंपनीत कामाला आहे बर. आणि त्याच्या आईवडिलांना तो घेऊन गेला. तिथं जे फॉरेस्ट जे आहे ब्लॅक फॉरेस्ट जो केक वगैरे आहे तो हां, जर्मनीतून Black आलेला आहे. तर ते फॉरेस्ट आहे, तो जंगलच आहे. हा, म्हणजे जर्मनीचा एकूण 25% भाग हे फॉरेस्टच आहे. ते ब्लॅक फॉरेस्ट अख्ख्या युरोपमध्ये प्रसिद्ध आहे. हां, मग तिथं ते गेले त्या आईवडिलांना घेऊन आणि तिथे एक केक होता डिस्प्लेला आणि तो म्हणा मला केक पाहिजे. तो म्हणला मी नाही देणार. तो म्हणला दिसतोय ना समोर, दे ना मला केक. नाही म्हणला त्याचे कटिंग चुकलेले आहेत. ओके. काय म्हणला त्याचे केकचे कटिंग चुकलेले आहेत, आम्ही तुम्हाला विकू शकत नाही. बरं. त्याने रिक्वेस्ट केली. तो म्हणला नाही सर मी नाही देऊ शकत. आपल्याकडे काय असतं, आंब्याची पेटी जेवढी सडलेली असते ती पहिली विकायची. अच्छा. कस्टमरला फसवायचं आपल्या डोक्यात पहिल्यांदा. बरं बरं. तिथं फसवत नाही. मग तरी सुद्धा त्यांनी तो केक त्यांना दिला अच्छा. त्या माणसाने. पण दादा पैसे नाही घेतले बरं का. अच्छा, हे तुम्ही free, रिक्वेस्ट free. केली, तुम्ही नाही हे विकू शकत नाही, हे आमच्या इथिक्समध्ये बसत नाही. हे इथिक्स जर वापरलं दादा तर माझं म्हणणं आहे की आपण ग्लोबल जाऊ शकतो. आणि लाडाच्या कुल्फीचे व्हिजन तेच आहे की जसं तुम्ही मला साहेबांकडे घेऊन गेलते आणि साहेबांनी प्रश्न विचारला होता आदरणीय शरद पवार साहेबांकडे. पवार साहेबांकडे घेऊन गेलते आणि साहेबांनी प्रश्न विचारला होता की राहुल लाडाच्या कुल्फीचं भविष्य काय आहे? तर मी साहेबांना उत्तर दिलं की साहेब मला जगभरात किती देश आहे माहीत नाही अजून, 200, 250, 205 जे काय असेल ते, पण एक दिवस सगळीकडे लाडाची कुल्फी असेल. अरे वा. सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आदरणीय शरद पवार साहेबांशी जवळपास अर्धा पाऊण तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी राहुलला असे काही बारीक प्रश्न विचारले जे आपण या चर्चेमध्ये विचारलेले आहेत. म्हणजे दूध कुठून येतं, दुधाची क्वालिटी कशी असती, आईस्क्रीम कशी बनती. त्याचबरोबर त्यांनी प्रश्न विचारला की एवढा मोठा उद्योग उभा करण्यासाठी तू पैसा कसा उभा केला? तर राहुल, आदरणीय पवार साहेबांचा हाच प्रश्न मी तुला विचारतो की एवढा मोठा उद्योग उभा करण्यासाठी तू पैसा कसा उभा केला? पैसा उभं करण्याच्या मागे नसं दादा की मी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या. बरं. म्हणजे आपल्याकडे पैसे आले ना, सर्वात पहिलं मराठ्यांना काय दिसतं, वाह्यात खर्च. तर सर्वात पहिली थोडे पैसे आले तर स्विफ्ट दिसती, त्याच्यापेक्षा थोडे पैसे जास्त तर स्कॉर्पिओ दिसती, बरं. त्याच्यापेक्षा थोडे पैसे आले की आपल्याला फॉर्च्युनर दिसती, मोठा बंगला दिसतो. येस. अशा सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर कधीच दिसत नाही. नाही, मला महत्वाचं प्रेक्षकांना काय सांगायचे, राहुल जे निर्देशित करतोय ते म्हणजे काय आहे की आपल्याकडे थोडा पैसा किंवा थोडा अधिक पैसा आला तर गाडी आणि घर, तर गाडी आणि घर हे लायबिलिटीज आहेत लक्षात घ्या. घरावर तुमचा खर्च असतो, गाडीवर तुमचा खर्च असतो. गाडी घ्यायलाच पाहिजे, पण गाडी घेतल्यानंतर ज्या किमतीला आपण गाडी घेतो 5-7 वर्षानंतर गाडीचं कर्ज फिटतं, त्यावेळेस गाडीची किंमत जवळपास 75% झालेली असते. वाढली असते. बरोबर. आणि इतकी वाढलेली किंमत, समजा 50 लाखाला घेतलेली गाडी 75 लाखापर्यंत ती गेलेली असती, पण 8-10 वर्षानंतर त्या गाडीची किंमत 7-8 लाखपेक्षा कमी झालेली असते. तर गाडी घेत असताना गरजेपुरती गाडी घ्यावी हे राहुलनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आजही राहुल एवढा मोठा व्यवसाय करत असताना भाड्याच्या घरात राहतो. घराचा मोह आईला आहे, पत्नीला आहे, परंतु राहुलनी आजपर्यंत घर स्वतःचं विकत घेतलं नाही. अधिक पैसा हा व्यवसायात टाकला. नेमकं पैसा ही जी गोष्ट आहे याच्याबद्दल राहुल पैसा कसा उभा केला हा प्रश्न तसाच राहतोय. मग तेच म्हणलं जातं की जे म्हणलं ना, मी माझ्या घरात नाही पैसा इन्व्हेस्टमेंट वाह्यात खर्च करत नाही. वाह्यात बिलकुल खर्च करायला. आजही जे लाडाच्या कुल्फीचे पैसे येतात ना ते व्यवसायात मुरवले जातात. बरं. मी काय सांगतो, मुरवलं पाहिजे म्हणजे एखादं ग्रोथसाठी. मग ते खत पाणी आहे, म्हणजे एखाद्या झाड जे आपण छोटंसं बी लावतो त्याला सतत पाणी सतत खत टाकून वाढवलं पाहिजे. एखाद्याला फळं लागली ना मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही, पण फळं लागायच्या आधी ते झाड जर तुम्ही फांद्या तोडायला लागले ना मग ते झाड तुटतं, ते वाढत पण नाही. तुकाराम महाराज म्हणतात अगदी 350-400 वर्षापूर्वी, एक बीजा केला नास मग भोळग लेखनीस. एक बीज ज्यावेळेस स्वतःला गाडून घेतं त्यावेळेस अनेक कंस झाडाला येतात. राहुलचं हे तंत्रज्ञान आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. पण
मला कळालं की SBI सारखी बँक, ICICI सारखी बँक कर्ज द्यायला तुमच्या दारात येऊन बसते. एकीकडे तरुण उद्योग व्यवसाय करण्यासाठी पैसे नाही सांगतात आणि तुम्ही असं काय केलंय 5-7 वर्षात की SBI बँकेकडे लोक हेलपाटे मारतात कर्जासाठी, पण SBI बँक आणि ICICI बँक तुमच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारतात की आमचं कर्ज घ्या. नाही, ह्याच्या दादा आहे ना, व्यवसाय फक्त परचेस करणे आणि विक्री करणे हा एवढ्यापुरतं नाही आहे. व्यवसायाला एक दुसरं अंग आहे की व्यावसायिक आर्थिक डिसिप्लिन. ओके. म्हणजे व्यावसायिक डिसिप्लिन तुमचं छान पाहिजे. रोज तुम्हाला कळलं पाहिजे मला किती प्रॉफिट झाला, काय लॉस झालाय. अच्छा. बऱ्याच व्यावसायिकाचं होतं की पाणी इथपर्यंत येतं, लक्षात येतं त्यावेळेस आपला लॉस झालाय. मी म्हणतो रोज बघा ते गुडघ्यापर्यंत आहे का, कमरेत आहे का, तिथं तुम्हाला काहीतरी ऑप्शन्स असतात. तुमचं ऑप्शन संपतो इथं आल्यानंतर. बरोबर. म्हणून हे व्यवसायाचं जे काय आर्थिक गणित आहे ते मी व्यवस्थित मांडलं. तुम्ही कसं बसवलं? कारण तुम्ही बॅलन्स शीट तपासता का? बॅलन्स शीट तपासू दादा. म्हणजे माझा अकाउंटंट आहे ना, त्याला मी बोनस देतो, बरं. दर महिन्याला देतो. तो बोनस असा आहे की प्रत्येक महिन्याच्या सस्पेन्स असतो. बरं. सस्पेन्स. तो 0 ठेवला तर तुला पगार जास्त, बरं. या महिन्यात तुला 5,000 एक्स्ट्रा. ओके. कारण मार्च महिन्यात बघा बरेच जण उद्योजक, मोठे उद्योजक बोलले जाते, ते सुद्धा आहे ना महिनाभर नको रे ते टॅक्स भरायचा आहे, ते मागची बिलं काय आली, कोणाला किती पैसे दिलेत काहीच कळत नाही. मग टॅक्स प्लॅनिंग तुम्ही पूर्वीपासून करताय? पूर्णपणे आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरतो दादा. ॲडव्हान्स ओके. तुमचं सिबिल एकदम टॉपचं दिसतंय. ॲडव्हान्स टॅक्स दादा भरतो. अच्छा. आणि मार्च महिन्यात फक्त मी आमचा CA म्हणतो की राहुल तुम्हाला फक्त सही करायला ठेवलेलं आहे. बरं. कारण मी CAला सांगितलं आहे की मला स्पष्टपणे मला सांगायचं नाही की टॅक्स कुठं वाचतोय, GST इथं वाचवता येईल, बिलकुल सांगायचं नाही. जो मला GST आलाय, जो मला टॅक्स आलाय तो प्रामाणिकपणे भरायचा. तो कसा कमवायचा किंवा कसा वाचवायचा ती मला रोड सांगू नको. कारण ह्या देशावर माझं प्रेम आहे. माझे जे गुरु आहे मांडे सर, ते सांगितले की राहुल देशावर प्रेम करते असेल ना तर सिग्नल पाळायचा, इन्कम टॅक्स चांगला भरायचा, GST व्यवस्थित भर. अरे वा. म्हणजे एका साईडला इन्कम टॅक्स वाचवायचा आणि दुसरीकडे भारत माते की हे जय म्हणायचं. महत्वाचं देशप्रेम आहे. हे महत्वाचं देशप्रेम आहे की आपण टॅक्स भरला पाहिजे. मुख्य काय आहे की आपल्याकडे आता सिबिल नावाची एक गोष्ट आहे. सिबिलच्या माध्यमातून एक रेटिंग केलं जातं आणि ते रेटिंग तुमचा व्यवसाय कसा आहे, तुमची बॅलन्स शीट कशी आहे आणि तुम्ही टॅक्स किती भरता, कसा भरता, आणि हे सगळं पाहिल्यानंतर SBI सारखी बँक, ICICI सारखी बँक राहुलकडं कर्ज देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. आता खरं तर राहुल बरोबर आपण खूप बोललेलं आहे, पण राहुलच्या या कंपनीमध्ये RS पापड ग्रुपमध्ये त्यांची पत्नी ही पण सक्रिय काम करते. सर्वजण दादा. काय नाव आहे त्यांचं? माझ्या बायकोचं नाव अक्षदा आहे. अच्छा. आणि तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले तिने. बरं. ते कुठला भाग बघतात, काय बघतात? अकाउंटिंग बघतात? ते अकाउंटिंग बघतात आणि कस्टमर रिलेशन जे आहे ओके. बऱ्यापैकी जे टोल फ्रीचे नंबर्स येतात हां, ते बरोबर की मला मुलगा जन्माला आला, त्याचं नाव शाहू आहे आता. तो आता 3 वर्षाचा आहे. मधल्या काळात 2 वर्ष ब्रेक दिला मी, कारण व्यवसाय बघत असताना फॅमिली सुद्धा बघावी लागते. बरोबर. मग त्यामुळे अक्षर ते बघते. आई सगळं फायनान्स बघते. आई फायनान्स बघते. हा, आई म्हणजे तिच्यासमोर कॅल्क्युलेटर फेल आहे. नाही, पण मला हेही कळलंय की तुम्ही आईचं वेगळं फायनान्शियल प्लॅनिंग केलंय, हो. पत्नीचं केलेलं आहे, मुलीचं केलेलं आहे, मुलाचं केलंय, तुमचं पण केलंय. म्हणजे काय की ऍक्टिव्ह इन्कम बरोबर पॅसिव्ह इन्कम. म्हणजे आपला धंदा समजा काही कारणाने अडचणीत आला, तेजीमध्ये आला, मंदीमध्ये अडचणीत आला, नफ्या तोट्याचा प्रश्न आला, तर कुटुंब सुरक्षित राहायला पाहिजे. तुम्ही जे सेव्हिंगची कन्सेप्ट आणलेली आहे, म्हणजे तुम्ही, माझी माहिती अशी आहे की तुम्ही प्रचंड सेव्हिंग करून म्युच्युअल फंड असेल, शेअर मार्केट असेल, हे तुम्ही चांगलं प्लॅन केलेलं आहे. एकीकडं तुमचं शिक्षण 8वीचं, दुसरीकडं तुमचं ज्ञान मार्केटिंगचं, आणि फायनान्स तुम्ही इतकं चांगलं कसं काय हाताळता? मला प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की रोमॅन्सिंग विथ द बॅलन्स शीट नावाचं अनिल लांबाचं पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. त्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. आपण आपल्या बॅलन्स शीटवर प्रेम केलं पाहिजे. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज असतात, आणि म्हणून आपल्याला लायबिलिटीज काय आहेत आणि ॲसेट्स काय आहेत हे समजलं पाहिजे. पण राहुलला 8वीचं शिक्षण असताना सुद्धा हे कळालं, मला आश्चर्य वाटतं. आता वेगळी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राहुलच्या लाडाच्या कुल्फीचं केस स्टडी MITचे MBA मार्केटिंगचे लोक अभ्यास करतात. काय अनुभव आहे राहुल तुझा? एकीकडे शिक्षण नाही तुझं आणि दुसरीकडे MBA मार्केटिंगची मुलं तुझ्याबद्दल अभ्यास करतात, तुझ्या कंपनीबद्दल अभ्यास करतात. नाही दादा, बरोबर आहे. कारण 8वी नापास झाल्यानंतर कॉलेजचं तोंडच बघितलं नाही मी.
बरं. पण आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून जातो आता. अच्छा. म्हणजे असं कुठलं कॉलेज नाही राहिलं की जिथे मी Speaker लेक्चर म्हणून तुम्हाला स्पीकर म्हणून जातो. त्यामुळं तो अभ्यासक्रमाला बरेच जण घेतात. आणि जसं मगाशी म्हणले जातं तुम्ही की अकाउंटिंग आणि हे कसं आलं की आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आता. म्हणजे महाराजांनी योग्य माणूस निवडलेत. म्हणजे स्वराज्य उभं कसं राहिलंय मला असं वाटतंय. बरं. मी माझ्या व्यवसायात पूर्णपणे शिवाजी महाराज डोक्यात माझ्या फिट ठेवतो. मग महाराजांनी कसा डिसिजन घेतला असा विचार करतो. महाराजांना तुम्हाला माहिती आहे की फायनान्शियल किती स्ट्रॉंग होते, खूप स्ट्रॉंग होते. येस. त्यांची सेव्हिंग खूप चांगली होती. अच्छा. अशा पद्धतीनं माझी मुलगी आहे दादा. माझी मुलगी माझ्या ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर आहे. मुलीचं नाव? राजस म्हणून अच्छा, त्या माझ्या राजस. राजस. प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की आपल्या मुलीला ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांनी उभं केलं आणि ती इतकी फेमस आहे की तुम्ही जर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेला तर राजस फार फेमस आहे. आणि मग तिला वयाच्या 3ऱ्या वर्षी दादा मी ब्रँड अँबॅसिडर म्हणून घेतली. अच्छा. आज तिचं वय 10 आहे आणि तिला पहिला पगार मी 10,000 दिला वयाच्या 3ऱ्या वर्षी. बरं. आता तिला 25,000 पगार आहे. अरे वा. तिचा खर्च तिच्या पगारातून होतो. अरे वा. तिची SIP 3ऱ्या वर्षापासून आहे. ती 10 वय असल्यापर्यंत. शाहू आणि माझे राजेश आहे त्या दोघांना सुद्धा वयाच्या 15व्या वर्षी 5 कोटी रुपये मिळतील. बरं. 15व्या वर्षी. आणि त्यांनी 100% अशी आर्थिक तरतूद आजच केली. आज केलेली आहे. आणि दोघांनाही 5 कोटी रुपये हे कुठल्याही शिक्षणासाठी नाही, कुठेही नाही. त्यांनी फक्त जग फिरावं आणि उद्योग करावा. लाडाच्या कुल्फीचं नाही, त्यांनी स्वतंत्र करावा. फिरून आल्यानंतर मार्केटच्या गॅप शोधाव्या आणि दोघांनी स्वतंत्र व्यवसाय करावा. म्हणजे आपल्याकडे कल्पना काय असते, म्हणजे माझा मुलगा माझ्या खुर्चीवर बसावा अशी कल्पना असते. बरोबर आहे. माझी बिलकुल पदी नाही दादा. कारण ज्यांनी गुगल काढलं त्यांनी स्वतःच्या मुलाला खुर्चीवर बसवला का नाही आहे. त्यांनी काय केलं, ज्ञानी माणूस खुर्चीवर बसवला, चांगला सुंदर पिचाईसारखा माणूस बसवला. बरोबर. भविष्यात लाडाच्या कुल्फीच्या खुर्चीवरती असाच सुंदर पिचाई एखाद्यासारखा माणूस बसेल. जर माझा मुलगा करतो असेल तर तो बसू शकतो, नसेल तर तू तुझी कंपनी वेगळी काढ. वारशाने काही तुम्ही त्यांना देणार नाही. बिलकुल वारशाने त्याला काहीच मिळू शकत नाही. मला दुसरं एक आश्चर्य काय वाटतं माहिती आहे की राहुलचं माझं जे नातं आहे मुलाच्या सारखं आहे. राहुलनी मला डिस्ट्रीब्युटरच्या मीटिंगला कुठं बोलवलं होतं. त्यांनी सुरुवात पहिली केली विठ्ठल मंदिरामध्ये आणि आमची एक मीटिंग झाली मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये. म्हणजे 5 स्टार हॉटेलमधलं सर्वोच्च जे हॉटेल म्हटलं जातं त्या ताज हॉटेलमध्ये लाडाच्या कुल्फीच्या डिस्ट्रीब्युटरची मीटिंग झाली. मधी एक महाबळेश्वरला आम्ही घेतली होती. राहुलनी मलाही तिथंही निमंत्रित केलं होतं. आणि पुण्यामधल्या जवळपास सगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये डिस्ट्रीब्युटर्सला बोलवणं, त्यांना प्रोत्साहित करणं, दिवसभर त्यांना मेंटोरिंग करणं, त्यांना व्यवसाय समजून सांगणं, अर्थतज्ज्ञ बोलवणं, मार्केटिंगचे तज्ज्ञ बोलवणं आणि आपली टीम परफेक्ट करायची. हे ते वर्षभर कार्यक्रम राबवतात. पण दरवर्षी एक बिझनेस कॉन्फरन्स घेतात आपल्या व्यवसायाच्या वर्धापन दिनी आणि जवळपास 1000 लोक निमंत्रित करतात. आपला तर व्यवसाय चालू आहे पण अनेक उद्योजक व्यावसायिकांना ते निमंत्रित करतात, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतात आणि त्यांचा सत्कार घडून आणतात, यथाचित्त सन्मान करतात. आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमामध्ये आलेल्या लोकांना अर्थकरण, उद्योजकता, मार्केटिंग, सेल्स असे जे लोक मार्गदर्शन करतात त्यांना ते बोलवतात. मागील 6-7 वर्षांमध्ये त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे. मला हे विचारावंसं वाटतं की बिझनेस कॉन्फरन्स घेण्याची नेमकी कल्पना काय आहे आणि अनेक उद्योजक निर्माण व्हावे मराठा समाजामध्ये, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणा दादा छत्रपती शिवाजी महाराजांच. अच्छा. म्हणजे तुम्हाला रामायण, गीता सर्वश्रेष्ठ आहे, पण सगळ्यांचा सार मला छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास दिसतो. ओके. आणि सर्व अडचणींवरती, म्हणजे उदाहरण लॉकडाऊन पडलं दादा, कोविड पडलं, गेल्या वर्षी खूप पाऊस झाला, एप्रिलपासूनच पाऊस झाला. तर ही संकट जेव्हा आली ना, त्यावेळेस मी महाराजांकडे बघितलेलं आहे. म्हणजे महाराज दिल्लीत अडकलेत, 2 वर्ष अडकले, 2 वर्ष कोविड होता. महाराज त्यावेळेस मानसिकता महाराजांची कशी असेल? महाराज 2 वर्ष शांत बसलेत का? रोज प्लॅनिंग करत होते. म्हणजे महाराज जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा महाराजांकडे 2-3 किल्ले होते. नाही, हा कोविडचा काळ तुम्हाला अनुभवता आला. मला माहिती आहे की काही आईस्क्रीमचं प्रचंड नुकसान पण झालेलं आहे, पण तुम्ही त्याच्यावर मात करून काही वेगळे प्रयोग पण केले. कारण कोविडच्या काळामध्ये आपल्याला विक्री करता येत नव्हती, पण तुम्ही तुमच्याकडे जो माल होता, स्टॉक होता,
तो पण काही वेगळ्या माध्यमातून विक्री केली, हाही एक वेगळा प्रयोग आहे. हो, तो वेगळा प्रयोग होता. म्हणलं ना की ते महाराज काय करत असतील ह्या फोकसमध्ये गेलतो मी. आणि भुगावसारखी एक छोटीशी सोसायटी आहे, म्हणजे कोविडमधला प्रसंग, त्यांनी 2 कुल्फी मागितले मला. अच्छा. मी कात्रजला आहे, भुगाव किती लांब आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे पाठवतो, की माझ्या एका स्टाफला पाठवलं, 2 कुल्फी त्यांना दे आणि त्यांना एवढंच सांग मी कात्रजवरून येतोय, 2 कुल्फी तुम्हाला देतोय, आवडले तर तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. बरं. कारण त्यावेळेस ज्या लॉकडाऊनमध्ये सोसायटीचा व्हॉट्सअप ग्रुप ॲक्टिव्ह होता, कारण सगळे घरीच होते. सोशल मीडिया ऍक्टिव्ह हां, होती सगळी. सोशल मीडिया ॲक्टिव्ह होतं. आणि काय येते सोसायटीत खायला, तर कुणी सांगितलं की पटकन मागवायचे. तर त्यांना म्हटलं कुल्फी आवडली तर मात्र मागवा, नाही आवडली नका मागवा. दादा त्यांना आवडली आणि एकदा आठवड्यात 2दा माझी गाडी जी जात होती, 8 ते 10 हजाराची कुल्फी ती सोसायटी खात होती. खूप मोठी सोसायटी आहे. पण हे आश्चर्य करणारी गोष्ट आहे, कारण कोविडच्या काळामध्ये सर्दी किंवा खोकला हे आजाराचं मुख्य कारण होतं आणि ते आईस्क्रीममुळं होतं, असाही एक अपप्रचार होता. अपप्रचार होता. असा अपप्रचार असताना सुद्धा तुम्ही कुल्फी चांगल्या प्रकारे जो काही स्टॉक होता तो सेल केला आणि कोविडवर तुम्ही मात केली. पण तरीही राहुलला माझी विनंती आहे की जे नवीन तरुण उद्योजक होऊ इच्छितात त्यांना काही मार्केटिंग म्हणा, ट्रेडिंग म्हणा, व्यवसायाचे अनेक गोष्टी आहेत. कारण त्यांनी मार्केटिंगमध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर ह्या व्यवसायाकडे आला. आज त्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली. आपण नोकर म्हणून जरी काम करत असेल तरी मालकासारखं आपलं हे म्हणून काम केलं पाहिजे आणि मालक झाल्यानंतर आपण नोकरासारखा विचार केला पाहिजे. म्हणजे तशाच प्रकारचं दर्जेदार काम केलं पाहिजे. ही त्यांची आई 4थी शिकलेली आहे. असं असताना हा विचार त्यांच्या आईने त्यांना दिला. आईचं खूप ते कौतुक करत होते. परंतु दुर्दैवाने सांगायला पाहिजे की राहुलचे वडील राहुल खूप लहान असताना गेले. सगळी जबाबदारी आईनीच पार पाडली. तरीही मला असं वाटतं की शेवटला राहुलनी तरुणांना काही मार्गदर्शन करावं, काही गोष्टी सांगाव्यात. एक 2-3 गोष्टी मला दादा कायम वाटतात. एक तर सर्वात पहिलं की सिम्पल आहे की ज्या व्यवसायात तुम्हाला करायचा आहे ना, तो व्यवसाय 100% केला पाहिजे, पण लगेच करू नका. म्हणजे उदाहरण, तुम्हाला कपड्याचं दुकान टाकायचं ना, तर कपड्याच्या दुकानात तुम्ही 3-5 वर्ष काम करा. बरोबर. एक्सपिरियन्स घ्या. ओके. जोपर्यंत एक्सपिरियन्स घेत नाही तो तुम्ही तुमचा कुठलाही व्यवसाय चालू करू नका. बऱ्याचदा काय आहे की आपण जो मोकळा असतो ना त्यालाच विचारतो धंदा काय करू, तो सांगतो टाक, हा धंद्यात लय प्रॉफिट आहे. पण असं बिलकुल काही नसतं. त्यामुळे युवकांना सांगतो की यशाला बिलकुल शॉर्टकट नाही, हा लॉंग कट आहे. मला 25 वर्ष झालीत, मी आज तुमच्या दादा समोर बसलोय, याला 25 वर्ष लागलीत. ह्याला कंपाऊंडिंग म्हणतात. कंपाऊंडिंग म्हणू आपण. मग त्यामुळं ते ज्ञान आलं पाहिजे, म्हणजे ते पिकलं पण पाहिजे. आंबा लगेच कच्चा खात नाही, तो गोड झालेला एक काही प्रोसेस असते. Yes. तेवढा वेळ आपण घालवला पाहिजे. आणि कुठलाही ब्रँड घेताना मी सांगितलं की कुठलाही ब्रँड घेताना त्या ब्रँडची पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे. अच्छा, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. ते म्हणजे त्या ब्रँडवर खरंच लोन पण आहे का हा सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे उगाच प्रसिद्धीत ब्रँड असतात, हा त्यांच्या नादी लागून गुंतवणूक करू नये. सोशल मीडिया हा जेवढा दिसतो ना त्याच्या पडद्यामागं खूप वेगळा असतो दादा. अच्छा. त्यामुळं सोशल मीडियाला 100% तुम्ही फॉलो करा. जाऊन प्रत्यक्ष त्याचं हॉटेल बघा, जो व्यवसाय तो करतोय त्याचं बघा, त्याचा विचारा की बँक कंपनीवर लोन आहे का. म्हणजे आज आनंद सांगतो की दादा एवढी मोठी आम्ही कंपनी उभी केली, पण आज लाडाच्या कुल्फीवरती 1ही रुपयाचं लोन नाही. बघा, 1ही रुपयाचं लोन नसताना स्वतःचं घर अजून घेतलेलं नाहीये, गाडी गरजेपुरती घेतलेली आहे, जी की 50 लाख रुपयाची फॉर्च्युनर घेणं शक्य होतं राहुलला, पण त्यांनी ती न घेता एक 12 लाख रुपयाची एक चांगली गाडी घेऊन आपल्याला गरजेपुरतं. आणि राहुलला खूप प्रवास करायला लागतो. एक शेवटचा राहील म्हणून प्रसंग सांगतो की नागपूरपासून 52 किलोमीटरवर एका छोट्याशा गावामध्ये राहुलची एक फ्रँचायझी सुरू झाली, डिग्रज. त्या डिग्रजचा अनुभव सांगून आपण समारोपाकडे जाऊ. डिग्रजचा दादा अनुभव असा आहे की एक मुलगी आणि तिची आई मला फ्रँचायझी मागण्यासाठी ऑफिसला आली, डिग्रजवरून आली. 650 किलोमीटर अंतर असेल पुण्यापासून. बरं. आणि मी दोनदा त्यांना नाही म्हटलं, कारण माझा माइंडसेट होतं की तिथं 1.5 किलोमीटरमध्ये गाव संपतं ते, तर ते मी का द्यावी. म्हणजे फ्रँचायझी देताना माझा माइंडसेट असा असतो की हे माझे पैसे लागलेत. बरोबर. म्हणजे फ्रँचायझी एखादी येते म्हणून जाऊ दे ना, घे पैसे फ्रँचायझी फी, नंतर चालू न चालू, हा माइंडसेट माझ्या कधीही आयुष्यात येणार नाही. आणि ज्या दिवशी त्या दिवशी माझी कंपनी बंद पडेल, कारण आईने तो माइंडसेट टाकलाय. स्वार्थ नाही, स्वार्थ नाही, समोरच्याचं प्रॉफिट हेच माझं प्रॉफिट. मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या खालच्या माणसाला जपा, तुम्हाला प्रॉफिट येईल. खालच्या माणसाला जपा. बरोबर. तर हे कॉन्सेप्ट धरून मी त्यांना नाही म्हटलो, तर त्यांचा खूप आग्रह झाला की मला तुम्ही द्यायचं. 3 वेळा आल्या त्या. मी 4थ्या हो त्यांना म्हटलं.
आणि दरवेळेस परमेश्वरला सकाळी मी पाया पडत असतो आणि सगळ्यांना सांगतो की सर्व शाखा चांगल्या चालू आहेत माझ्या. बरोबर. ही पॉझिटिव्ह माइंडसेटने मी करत असतो आणि मी त्यांच्या बाबतीत तसंही म्हटलं होतं. आणि ओपनिंग झालं, मी कुठल्याच ओपनिंगला जात नाही. ओपनिंग झाल्यानंतर माझी उत्सुकता होती की आता यांचं कसं ओपनिंग होईल, काय होईल. मी यंत्रणा सगळी लावली होती. दुसऱ्या दिवशी मी भीतीपोटी फोन केला किंवा काय झालं, पहिली ओपनिंग कसं झालं, काय नाही. तो बोलले, सर खूप छान झालं. नाही बरं ठीक आहे, मग मग किती छान झालं त्यापेक्षा नंबर बोलले पाहिजे. मी म्हटलं कस्टमर किती झाले, सर भरपूर आले ते. म्हटलं अमाऊंट सांग की धंदा किती झाला आहे, कारण मला उत्सुकता होती. तर म्हटले सर काय नाही, 48,000 रुपये धंदा झाला. 48,000 रुपये धंदा झाला. पहिल्या दिवशी धंदा आहे. ओके, छोट्याशा गावामध्ये. छोटंसं गाव आहे. हे म्हटल्यानंतर मी स्टार्टर मारला आणि डिग्रजला पोहोचलो. अच्छा. आणि तिथे ग्राहकांशी बोलायला सुरुवात केली मी ओके. की बाबा तुम्ही का म्हणजे गर्दी लाडाची कुल्फी. का म्हणजे काय तुम्हाला आवडली या दुकानामध्ये. तुम्ही सर क्वालिटी चांगली आहे आणि दुसरी गोष्ट की आम्ही सीए आहोत, कोण पोलीस आहे, कोण वकील आहे, कोण तिथला उद्योजक आहे. आमच्या भागात पैसे आमच्याकडे आहे पण खर्च करायला नाही आमच्याकडं. संधी नाहीये. बऱ्याचदा मी तिथं चुकीचं ठरलो. आता मला काय अनुभव आला की Tier 2 सिटी 3 सिटीमध्ये चांगले ब्रँड जाऊ शकत नाही, पण तिथं लोकांकडे पैसे आहेत पण ब्रँड नाही आहे. अच्छा. तर आपण तिथं पोहोचलो पाहिजे आता. व्हेरी नाईस. म्हणून आम्ही पोहोचलो आणि छान दुकान चाललं ते. राहुल, तुझ्या RS पापड ग्रुपला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. लाडाची कुल्फी हा एक ब्रँड झालेला आहे. आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. तू वेळात वेळ काढून या पॉडकास्टला आला, आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार. धन्यवाद दादा, मला आपण बोलवलं.